नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप बी संयुक्त गट ब PSI STI ASOसाठीचा पूर्वपरीक्षेचा क्वेश्चन पेपर आहे हा. तर 2021ची जाहिरात आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी ती परीक्षा पार पडलेली आहे आणि तोच पेपर आपण फायनल आन्सर कीनुसार आयोगाचे जे सेकंड की आहे फायनल आन्सर की, तर त्यानुसार हे सर्व उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये भरपूर सारे प्रश्न म्हणजे जवळपास 8 प्रश्न हे रद्द झालेले आहेत आणि सेकंड कीमध्ये 3 प्रश्नाचे उत्तरं देखील बदललेले आहेत. म्हणजे जवळपास 11 प्रश्नामध्ये फर्स्ट की आणि सेकंड कीमध्ये गफलत आहे. तर एवढं असून देखील म्हणजे जवळपास 10 प्रश्नाची गफलत म्हणता येईल. एवढं असून देखील कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे त्या मानाने. आणि तर त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या कंबाईनसाठी म्हणजे आपली जी ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार आहे प्रिलिम्स गट बसाठी, तर त्या अनुषंगाने आपण कुठली स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे, अभ्यासाची पद्धती किंवा स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंजेस केले पाहिजेत का? कारण एवढा स्कोअर फक्त तुम्ही पुस्तक वाचून कव्हर करणं थोडंसं अशक्य वाटतं आहे. तर त्यासाठीच आपण याच्यामध्ये कुठल्या प्रश्नासाठी कुठलं लॉजिक लावलं पाहिजे होतं किंवा कुठला तुमचा प्रश्न हा तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर सुटायला हवा होता किंवा कुठल्या प्रश्नामध्ये अजून काही वेगळी ट्रिक्स वापरता येतील का, तर त्याच आपण या संबंधित प्रश्नामध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत जोडलेलं राहा. संपूर्ण 100 प्रश्नांचं आपण विश्लेषण याच्यामध्ये बघणार आहोत. तर येणाऱ्या कंबाईनसाठी नक्कीच हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल अशी मी आशा करतो आणि आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत ही लिंक शेअर करावी. तर चला आपण डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊयात. आता सर्वांनाच माहीत असेल, वेटेज हे जवळपास एका विषयाला 15-15 मार्कांचं वेटेज आहे. फक्त पॉलिटीज जो राज्यघटना जो आहे ते त्याला 10 मार्कांचं वेटेज आहे. बाकी इतिहास, भूगोल असेल किंवा अर्थशास्त्र असेल, त्या सर्वांसाठी 15-15 मार्क याच्यामध्ये दिलेले असतात. तर त्या अनुषंगाने आपण इथं थोडंसं नोंद करून घेणं गरजेचं आहे. तर प्रथम प्रश्न आपण बघूयात, राज्यघटनेसंबंधित आहे म्हणजे पंचायत राज संबंधित प्रश्न आहे हा. तर यासाठी तुम्हाला काय तर किशोर लवटे सरांचं पंचायत राजचे जे बुक आहे तर ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यातून बऱ्यापैकी प्रश्न इथं कवर होतात. तर अजून तुम्हाला सिलेबस बुक लिस्टबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये चॅनलचे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपण कंबाईन गट बसाठी बुक लिस्ट देखील तिथं शेअर केलेली, तर किंवा त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण स्पेशल. तर चला आपण प्रथम प्रश्नाकडे जाऊयात. आता सरपंचासंबंधीचा प्रश्न आहे बघा. अगोदर 2017च्या अगोदर सरपंच हा इनडायरेक्टली म्हणजे सदस्यामधून त्या सरपंचाची निवड होत होती. पण 2017 नंतर काय झालं तरी डायरेक्टली जनतेकडून म्हणजे आपण प्रत्यक्षपणे सरपंचाला निवडून द्यायला लागलो आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 2021मध्ये पूर्वीप्रमाणे सरपंचाची निवड केलेली आहे. त्याच्यामुळे इथे थोडेसे बरेचसे चेंजेस झालेले आहेत आणि सरपंच हा टॉपिक त्याच्यामुळं एक थोडासा कायमच न्यूजमध्ये राहिलेला आहे. त्या अनुषंगाने याबद्दल आपल्याला थोडंसं डिटेल वाचन करणं किंवा एक अभ्यास करणं गरजेचं ठरतं आहे. आणि पंचायत राजचा अभ्यास करताना देखील तुम्ही ग्रामपंचायतीवर थोडासा विशेष फोकस करा किंवा जास्तीत जास्त प्रश्न हे ग्रामपंचायत या टॉपिकवर विचारलेले आहेत, ना की तुमच्या महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल, जिल्हा परिषदवर असेल. तर ग्रामपंचायतीवर थोडासा विशेष फोकस करणं तुम्ही गरजेचं आहे. तर बघत काय म्हणते प्रश्न. विधान ए सांगते, सरपंचाचे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. म्हणजे सरपंच आणि जे उपसरपंच जे आहे, म्हणजे सरपंच कोणता म्हणतोय तो तर इनडायरेक्टली निवडलेला म्हणजे जो सभासदाकडून निवडलेला सरपंच आहे 2017 अगोदरचा किंवा आत्ताचा सध्याचा, तर त्या सरपंचाचं पद किंवा उपसरपंचाचं पद जर रिक्त झालं तर 30 दिवसाच्या आत ते भरले पाहिजे. अतिशय बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगते, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद म्हणजे जो जनतेकडून डायरेक्टली निवडलेला जातो तर ते त्याचं पद रिक्त झालं म्हणजे किंवा ते व्हॅकंट झालं पद, तर ते पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. कीवर्डवर थोडंसं विशेष फोकस करा. बाकीचा भापट पसराकडे थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालेल, पण इथं तुम्हाला असे प्रश्न समजून लगेच कळलं पाहिजे की नेक्स्ट टाईम कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं चुकवण्यासारखं काय आहे, या संपूर्ण विधान समजा पहिलं विधान आपण संपूर्ण जरी वाचलं तिथं आयोगाला चुकवण्याचे चान्सेस कुठं आहेत. फक्त इथं तुम्हाला इथं 30 दिवसाचा किंवा 6 महिन्याचा किंवा 3 वर्षाचा असा काहीतरी घोळ करून चुकवणार आहे. बाकी कुठल्याही विधानामध्ये तुम्हाला इथं निवड ग्रामपंचायतीचे सभासद लोक होते किंवा आपण डायरेक्टली निवडून जातो याच्यामध्ये बिलकुल डोकं घालू नका. तुम्हाला अशा प्रश्नामधून लगेच कळलं पाहिजे की आयोग कुठं चुकवणार आहे. आयोगाच्या चुकवण्याच्या जागा समजून घ्या. म्हणजे तुमच्या अभ्यासाची पद्धती म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला काय वाचायचं किंवा काय लक्षात ठेवायचं त्याच्यावरून तुम्हाला ते अंदाज येऊन जाईल. इथं काय चुकवणार आहेत आता 30 दिवसाचं दिलं. इथं खालच्या विधानात काय दिलं त्यांनी 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. म्हणजे रिक्त झालेले पद जे आहे ते 30 दिवसाच्या आत सांगितलं, इथं 3 महिन्याच्या आत सांगितलं आहे. तर आयोग इथं चुकू शकतो. आणि सेकंड विधानामध्ये इथं चुकलेलं आहे, ते 3 महिन्यांच्या आत नसून हे 30 दिवसांच्याच आत आहे. पण हे देखील 30 दिवसाच्या आणि हे देखील 30 दिवसाच्या म्हणजे डायरेक्टली इलेक्टेड जो होता आणि इनडायरेक्टली निवडलेला जो सरपंच होता त्यांचं पद जर रिक्त झालं तर ते 30 दिवसांच्या आत भरलं जाणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे बी विधान चुकीचं ठरतंय, ए बरोबर ठरतंय. क विधान काय सांगतं बघूयात आपण आता. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव रिकामी झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर इथं चुकू शकतो. पात्र असतो किंवा नसतो, तो पात्र नसतो हे चुकीचं विधान आहे. तो पात्र असतो, तो निवडून येऊ शकतो पुन्हा लगेच, तर हे विधान चुकीचं आहे. तर त्याच्यामुळं इथं संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळते आपल्याला.
प्रश्न क्रमांक 1चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. आता मग बाकी तुमचं काम काय की कुठल्या कारणामुळे त्याला आपण सतत गैरहजेरीच्या म्हणजे काय कंडिशन आहे त्याला, किती दिवस तो गैरहजर राहिला तर त्याला निलंबित केलं जाऊ शकतं किंवा सरपंच त्याचं सदस्यत्वपद काढून घेतलं जाऊ शकतं. त्या कंडिशन इथे दिलेल्या आहेत. तुम्ही या किशोर लवटे सरांच्या बुकमध्ये त्या बघू शकता पंचायत राजच्या. तर सलग 4 महिनेपेक्षा जास्त काळ ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात गैरहजर राहिल्यास, म्हणजे गावातच तो गैरहजर राहिला 4 महिनेपेक्षा जास्त काळ आणि ते बी ग्रामपंचायतीच्या विनापरवानगी, तरी त्याचं सदस्यपद जाऊ शकतं. दुसरी कंडिशन आहे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीच्या सभांना म्हणजे ग्रामपंचायती परवानगी घेतली नाही आणि तरी देखील तो 6 महिने गैरहजर राहिला सभांसाठी ग्रामपंचायतच्या, तर ते देखील त्याचं सदस्यत्व हे रिक्त होऊ शकतं किंवा त्याचं पद संपुष्टात येऊ शकतं. तर हे त्या अनुषंगाने तुम्ही बघणं गरजेचं आहे. पहिल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळतंय. थोडंसं फास्ट घेऊयात मित्रांनो, कारण आपल्याला 100 प्रश्न डिस्कस करायचे आहेत आणि व्हिडिओची लेंथ खूप जास्त होईल, त्याच्यामुळे ते यूट्यूबवर अपलोड करायला थोडेसे प्रॉब्लेम येतात. तर दुसरा प्रश्न बघूयात आपण आता. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या, तर ग्रामविकास समिती ज्या आहेत त्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर हे त्या किशोर लवटे सरांच्या बुकमध्ये एकाखाली एकच पॉईंट दिलेले आहेत. हे सरपंच उपसरपंचानंतर ग्रामविकास समित्या. तर काय सांगतं आहे ग्रामविकास समितीमधील सदस्याची एकूण संख्या 7पेक्षा कमी नसेल आणि 17पेक्षा जास्त नसेल ही तर ग्रामपंचायतीच्या सदस्याची संख्या असते. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य हे ग्रामपंचायतीचे असतात. हे विधान चुकीचं आहे. इथे तुम्हाला खाली स्क्रीनशॉट देखील मी शेअर केलेलं बघा. ग्रामपंचायतमध्ये काय 12 ते 24, कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 24 सदस्य हे विकास समितीमध्ये असतात. त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे. आणि समजा तुम्हाला अविधान हे शुअर शॉर्ट माहिती आहे तर अशा विधानामध्ये काय करायचं मल्टीलायनरमध्ये, कारण 1 तास आहे आपल्याला 60 प्रश्न सोडवायचे आहेत. थोडी टाईमची मॅनेजमेंट इथं करणे गरजेचं आहे. तुमचे 1 तासामध्ये 100च्या 100 प्रश्नापर्यंत तुमचे वाचून झालेच पाहिजेत. भले तुम्ही अटेम्प्ट कमी करा पण 100 प्रश्न तुमच्या नजरे खालून जाणं गरजेचं आहे. ते गेलंच पाहिजे. तेव्हाच तुम्ही तरी कुठं असा 48 किंवा 53चा कट ऑफ तुम्ही क्रॉस करणार आहात. तर 2 विधान बघूयात. समजा अविधान तुम्हाला शुअर शॉट माहिती आहे की अविधान चुकीचंच आहे. लगेच काय करायचं मग त्यांनी विचारलं काय तर खालील कोणती विधाने योग्य आहेत. योग्य आहेत म्हणजे काय नको आहे आपल्याला, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे आणि वरीलपैकी सर्व म्हणजे इथं पण येणार आहे. म्हणजे विधान काय आपल्याकडं फक्त 2 विधाने शिल्लक राहते. बाकीचे विधान वाचण्याची गरज आहे का तुम्हाला काही? बिलकुल वाचण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुमचा टाईम वाचणार आहे इथं. तर हीच टेक्निक तुम्ही बाकीच्या जोड्या लावामध्ये देखील वापरू शकता. पण जे विधान तुम्ही इलिमिनेट करणार आहात, समजा अविधान तुम्ही इलिमिनेट केलं की हे चुकीचं आहे मला शुअर शॉट माहिती आहे, ते तुम्हाला 100% शुअर शॉटच माहीत असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन नको आहे. अविधान तुम्हाला 100% शुअर शॉट आहे. बाकीच्या एवढ्यामध्ये तुमचा जो वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तो मग गणित बुद्धिमत्ता असेल किंवा दुसरा एखादा टॉपिक असेल त्याच्यावर तुम्ही तो खर्च करू शकता आणि असाच तुमचा स्कोअर वाढणार आहे. आणि ज्यांचे स्कोअर जे 60-70 स्कोअर जे आहेत, काही काही मुलांचे 75च्या आसपास स्कोअर आहेत, तर ते स्कोअर कसे मिळवतात तर ते अशाच टेक्निक आहेत. कारण इथे आपण काय करणार सर्व विधान वाचणार. हां ए बरोबर आहे, समजा ए चुकीचं आहे मग बी विधान परत वाचणार. हां बीमध्ये काय सांगतं आहे तरी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यामध्ये असतील. तर असं प्रत्येक विधान वाचत बसू नका. जे तुम्हाला शुअर शॉट आहे लगेच इलिमिनेट करा आणि लगेच पुढच्या प्रश्नाकडे झाला. तर आपल्याला माहिती आहे चुकीचं आहे, लगेच एलिमेंट केला, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे विधान फक्त सेकंड विधान बरोबर आहे, लगेच पुढे जायचं. आपल्याला तिथे नॉलेज गेन करायचं नाही एक्झाममध्ये त्या 60 मिनिटामध्ये. आपल्याला काय जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे, जास्तीत जास्त आपला अटेम्प्ट झाला पाहिजे. तर हाच आपला तिथं फोकस असला पाहिजे. तुम्हाला जे काही नॉलेज गेन करायचं ते तुम्ही आताच गेन करा किंवा अशा टेक्निक डेव्हलप करा. आणि आपण अशाच टेक्निकबद्दल यानंतर एक व्हिडिओ बघणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला अशा बऱ्याचशा टेक्निक तिथं बघायला मिळतील. आवर्जून तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तो. तर बाकीचे विधान तुम्ही बघून घेतले तरी इथं काय ह्याचा संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक ब, क आणि ई हे उत्तर आहे. हे जशाच तशा लाईन जे आहेत ते किशोर लवटे सरांच्या बुकमध्ये दिसून येतील तुम्हाला. तर तुम्ही हे बघून घ्या. विशेष काही नाही याच्यामध्ये तसं. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सरकारी आयोग. आता सरकारी आयोग काय तर हा केंद्र राज्य संबंध जे आहेत तर केंद्र राज्य साठी हा जून 1983 रोजी आलेला बघा. याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. 1983ला हा आयोग गठीत केलेला होता केंद्र राज्य संबंधासाठी. आणि सरकारी आयोग यासाठी अनुकूल आहे. कशासाठी अनुकूल आहे? राज्यपाल पद रद्द करावे, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, आंतरराज्य परिषद रद्द करावी, सगळं रद्द करायला सांगतं हे. तर हे थोडंसं निगेटिव्ह आहेत. आणि कुठलंही स्टेटमेंट तुम्हाला माहीत नसताना तर निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्याला पहिलं बाहेर काढायचं. जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणजे जे सकारात्मक वाक्य आहेत ते बरोबर धरून चालायचे आणि जे निगेटिव्ह आहेत त्याला निगेटिव्ह धरून चालायचं. एक जनरल थॉट सांगतो, जेव्हा तुम्हाला उत्तर माहीत नसतील, याचे उत्तर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असेल तर योग्यच आहे. पण एक्झाममध्ये एवढ्या प्रेशर खाली आपल्याला बरेचसे प्रश्नांची उत्तरं माहीत असताना देखील ते आठवत नाहीत. तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे तर जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत ते चुकीची गृहीत धरायची. आता कुठला आयोग आहे तुझं असे रद्द करायला सांगेल एखादं पद? कुठलाही आयोग सांगले एखादं नवीन पद तयार करा किंवा ह्याचा संबंध वाढवा किंवा एखादी नवीन सेवा तयार करा, हे सगळं रद्द करायला सांगते. मग सगळे विधान हे चुकीचे आहे तिथं आणि यासाठी अनुकूल होते. तर विधान त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 जो आहे वरीलपैकी एकही नाही ते इथे योग्य ठरतं आहे. आणि याच्यामध्ये अजून देखील STI मेन्सला देखील प्रश्न आलेला आहे बहुतेक तो, म्हणजे कधी आयोग आलेला आहे तर 1983
दिल्या होत्या, म्हणजे किती त्यांनी त्यांच्या सुधारणा सुचवल्या होत्या, तर ते जवळपास 243 हा नंबर देखील विचारलेला आहे एकदा. 243 सुधारणा त्यांनी सुचवलेल्या होत्या. रणजित सिंह सरकारिया असं त्या अध्यक्षांचं नाव होतं बघा, सरकारी आयोगाच्या अध्यक्षाचं. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे कोणता? ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट म्हणजे कोणता आर्टिकल? त्याचं 165 आर्टिकल आहे बघा आपल्या संविधानाचं, कलम 165. त्या संबंधित काय सांगते? कोणती विधाने बरोबर आहेत? तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. बिलकुल चुकीचं आहे. ती राज्यपालाची इच्छा असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. त्यांचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते, हे पण चुकीचं आहे. ते राज्यपालाद्वारेच नियोजित केलं जातं. कारण ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट आहे जो, म्हणजे राज्याचा महाधिवक्ता जो आहे, याचा कुठलाही म्हणजे डिटेल कंडिशन, ज्याचा पगार किती असेल किंवा किती काळासाठी तो पदावर राहील असा कुठलाही उल्लेख नाही. जे काय आहे ते सर्व राज्यपालांच्या मर्जीपर्यंत ठेवलेलं आहे किंवा त्यांच्या इच्छेपर्यंत ठेवलेलं आहे ते. त्याच्यामुळे 2 विधान देखील चुकीचं आहे. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. राज्य सरकारसाठीच म्हणजे राज्य सरकारने नेमलेलं आहे त्याला राज्य सरकारसाठी, आणि तो विरुद्ध खटल्यात कसा उभा राहील? त्याच्यामुळे 3 विधान देखील चुकीचं आहे. आणि कोणते विधान बरोबर आहे विचारलं त्यांनी आपल्याला, त्याच्यामुळे 4 विधान हे इथं योग्य ठरतं. कारण एकही विधान इथं बरोबर नाही आहे, वरीलपैकी एकही नाही, हे इथं योग्य उत्तर आहे. मग सध्याचे आपले कोण आहेत ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट? ते आहेत आशुतोष कुंभकोणी. हे 1 लायनरमध्ये देखील तुम्हाला करंटमध्ये विचारलं जाऊ शकतो. आशुतोष कुंभकोणी हे आपले राज्याचे महाधिवक्ता आहेत. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतं आहे. आता इथं काही ह्याच्यामध्ये काही लॉजिक लागत नाही, तर तुम्ही हे बेसिक आहे, एवढं तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. कुठलंही तुम्ही म्हणजे लक्ष्मीकांतचं पॉलिटी असेल किंवा कोळंबे सरांचं राज्यशास्त्राचं पुस्तक असेल, तर कुठल्याही पुस्तकामध्ये हा प्रश्न नक्कीच 100% कव्हर होतोय. तर हे बेसिक आहे, याच्यामध्ये काही लॉजिक नाही, तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे इथं. तर 5वा प्रश्न बघूयात आता इथे थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असण्याची गरज आहे, किंवा संसदीय पद्धती काय असते किंवा अध्यक्षीय पद्धती काय असते. तर संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. बरोबर आहे, त्याच्यामुळे तर त्यांच्यामध्ये फरक आहे. संसदीय पद्धत म्हणजे आपली जी सध्याची पद्धत आहे ती संसदीय पद्धत आहे, आणि अध्यक्षीय पद्धत म्हणजे जी अमेरिकेची पद्धत आहे, राष्ट्रपती जो आहे तर त्यांचा म्हणजे आपली जी पंतप्रधानांना सध्या पॉवर आहे तिथे त्यांच्या देशामध्ये राष्ट्रपतींना ती पॉवर असते. तर हा जो फरक आहे तो हा संसदीय पद्धतीमध्ये आणि अध्यक्षीय पद्धतीमध्ये आहे, तो भिन्न आहे. तो बरोबर आहे विधान 1. आणि विधान 2 काय सांगतं? तर प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. म्हणजे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटचं एक वैशिष्ट्य आहे महत्त्वाचं ते. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पण खाली त्यांनी आपल्याला चुकी बरोबर विचारलेलं नाही आहे. तर त्यांनी विचारलं आणि ब दोन्ही बरोबर. हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. पण याच्यामध्ये दोघांचं काही लॉजिक लागत नाही. हा पद्धतीपेक्षा म्हणजे संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत भिन्न असली आणि लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काही लॉजिकच लागत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे आणि ब विधान हे तर बरोबर आहे, कारण ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे, काही लॉजिक नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे दोन्ही विधाने वेगवेगळे आहेत आणि दोन्ही विधाने बरोबर देखील आहेत. त्याच्यामुळे आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही, हे इथे उत्तर योग्य मिळत आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 6वा प्रश्न अर्थविधेयक मनी बिल संबंधित आहे बघा. अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे कडलं थोडंसं विशेष लक्ष ठेवा. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. तर खाजगी सदस्य मांडू शकतात का? खाजगी सदस्य म्हणजे कोणता सदस्य? जो मंत्री नाही आहे, जो मंत्री पदावर नाही आहे, तो सदस्य असा हे अर्थविधेयक मांडू शकत नाही. अविधान चुकीचं आहे. लगेच आपल्याला शुअर शॉट माहिती ना, खाजगी सदस्य तो मांडू शकत नाही. लगेच इलिमिनेट करायचं. आपल्याला त्यांनी बरोबर विचारलं आहे, म्हणजे आपल्या पर्यायामध्ये आला नाही पाहिजे. म्हणजे इथं आहे बघा, तो हा पर्याय नसणारच आहे. इथं पण आहे, हा पर्याय पण नसणार आहे. 4मध्ये बघा आहे, हा पण पर्याय नसणार आहे. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे मग? फक्त ब. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही, हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे 6व्याचं उत्तर काय मिळणार आपल्याला? 2 उत्तर मिळणार. बाकीचे क आणि ड हे विधान वाचण्याची गरज आहे का आपल्याला? आपला वेळ वाचला की नाही एवढं विधान वाचायचा तो? तर असंच तुम्ही याच्यातील असं नाही म्हणत की तुम्हाला पहिलं विधान माहितीच असलं पाहिजे. बाकी तुम्हाला कोणतंही 4मधलं बघा एखादं विधान, कुठलं तुम्हाला शुअर शॉट माहिती आहे. समजा ब विधान तुम्हाला शुअर शॉट माहिती आहे, तो राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही, तर लगेच तुम्ही बघायचं मग कुठल्या विधानामध्ये. समजा आता असल्यामुळे आपल्याला सगळे पर्याय 3 इलिमिनेट झाले, पण ब मुळे सगळे 3 पर्याय इलिमिनेट होणार नाहीत. पण एखादा पर्याय देखील इलिमिनेट झाला तरी तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त इलिमिनेशन मेथडचा वापर करा आणि आपला स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करा. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. तर काय कारण येतं? तर तो मंत्री
म्हणजे अर्थविधेयक जे आहेत तो फक्त मंत्र्यांनाच मांडता येतं. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही, कारण राज्यपालाची शिफारस लागते, त्याला पूर्व परवानगी लागते. एखादे अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. तर बिलकुल चुकीचं आहे. राज्यपालाचा निर्णय अंतिम नसून तो कोणाचा असतो अंतिम निर्णय? तो जो विधानसभेचा अध्यक्ष जो आहे किंवा लोकसभेचा जो अध्यक्ष आहे त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. त्याच्यामुळे विधान देखील चुकीचं आहे. विधान काय सांगतं? जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास, म्हणजे दोन्ही समजा पास झालं नाही, विधानसभेने पास केलं आणि विधान परिषदेमध्ये पेंडिंग पडलं, विधान परिषदेमध्ये समजा बहुमत नसेल सरकारकडं, तर अशा वेळी काय म्हणतात ते, तर संयुक्त बैठक बोलावली जाते. संयुक्त बैठकीचा अर्थविधेयकासंबंधित काही संबंध नाही आहे. आणि विधानसभेसाठी तर संयुक्त बैठकीचा तरतूदच नाही आहे. विधानसभा आणि विधान परिषदेची कधीही संयुक्त बैठकीची तरतूद म्हणजे होत नाही आहे, तशी तरतूद देखील नाही आहे. फक्त राज्यसभा आणि लोकसभेची संयुक्त बैठक होते, पण ती देखील सामान्य विधेयक जे ऑर्डिनरी बिल्स आहेत आपले, तिथे सामान्य विधेयकासाठीच होऊ शकते, मनी बिलसाठी किंवा अर्थविधेयकासाठी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे या संबंधित प्रश्नामध्ये फक्त हे विधान इथं योग्य ठरतं आहे. 6व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 7वा प्रश्न बघूया आता. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत, म्हणजे भारतीय संसदेला म्हणजे आपली पार्लमेंट जे आहे त्या संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, जर तत्संबंधी डॅशने ठराव मंजूर केला तर. म्हणजे आपल्या राज्यसूचीतील जे विषय आहेत ते त्याच्यावर संसदेला कायदा करता येऊ शकतो. तर तो कायदा करण्याचा ठराव कोणाकडून मंजूर केला पाहिजे? कडून. पण राज्यसभेचे इथे त्यांनी समजा 1 आणि 2 तुम्हाला एलिमिनेट करायचे सरळ. राज्यसभेचं विशेष अधिकार आहेत हे बघा. राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, तर हे चुकीचं आहे, राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने 2/3 मेजॉरिटीने ते पास केलं पाहिजे राज्यसभेने, ना की लोकसभेने. त्याच्यामुळे 7व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊयात. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. तर मित्रांनो हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे इथं, कारण इथं बरोबर उत्तर मिळालेले नाही त्यांचे. तर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 8वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे बघा. असेच 8 प्रश्न समोर तुम्हाला कॅन्सल झालेले दिसणार आहेत. तर तुम्ही हा प्रश्न पर्सनली वाचून घ्या आणि आपल्या पंचायत राजच्या बुकमध्ये तुम्ही हा उत्तर शोधायचा त्याचा प्रयत्न करा. सर्वसाधारणपणे 9वा प्रश्न बघूयात आता. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश समावेश असतो. राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये कोणाचा समावेश असतो? मुख्य न्यायाधीश, म्हणजे हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश असतो. आणि त्यासोबत किती न्यायाधीश इतर न्यायाधीश असतात? तर ते कोण असतो? राष्ट्रपती ठरवले इतके न्यायाधीश. आता हे तुम्हाला वाचलंच पाहिजे किंवा तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. नॉलेजच्या बेसिसवर प्रश्न सुटण्यासारखा आहे हा. तर काय आहे? तर 9व्याचं उत्तर मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपती ठरवले इतके न्यायाधीश असतात आणि एक मुख्य न्यायाधीश असतो, अशी राज्याच्या उच्च न्यायालयाची एक रचना असू शकते. तर इथं कन्फ्युजन होऊ शकतं फक्त तुम्हाला कोणामध्ये 3 आणि 4मध्ये. तर म्हणजे उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या संसद ठरवते की राष्ट्रपती ठरवतो? तर ते काय? राष्ट्रपती ठरवतो, हे लक्षात ठेवा तुम्ही इथं. तर 10 प्रश्न बघूयात आता. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. ते बघितले आपण, मसुदा समिती असेल किंवा मानवी हक्क समिती असेल, अशा वेगवेगळ्या समित्या तिथं स्थापन केल्या होत्या या आपल्या घटना निर्मितीसाठी. तर त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलेलं आहे? म्हणजे कोणासाठी? रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी. तर त्याचा अध्यक्ष कोण होतं? तर रूल्स बनवण्याचं राजेंद्र प्रसादकडे अध्यक्षपद होतं त्याचं. त्यामुळे 10व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 10व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 3. तर बाकी मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तुम्ही बघून घेऊ शकता बाकी व्यक्तीबद्दल. तर 10व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न बघूयात. आता इथं राज्यघटनेबद्दल संबंधित प्रश्न संपलेले आहेत आणि आपण आता इतिहासाकडे वळत आहोत. तर योग्य जोड्या लावा. इतिहास संबंधित प्रश्न आहेत. बाळशास्त्री आंबेडकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर याच्यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला YCMचे बुक आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, त्याच्यातील बुकमध्ये बरेचसे प्रश्न इथं रिफ्लेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या काही सोर्समधून हे प्रश्न मे बी कव्हर होऊ शकत नाहीत, पण तुमचे सोर्स ते बदलू नका. तुम्ही जे वाचलेले आहेत त्याच्यावर तुम्ही वारंवार त्याची रिव्हिजन करत चाला. नवीन सोर्समधून प्रश्न आला म्हणलं की त्याच्या मागे पळत चालू नका, कारण दुसऱ्या वर्षी म्हणजे येणाऱ्या काळात आयोग कुठून प्रश्न विचारेल हे आपण सांगू शकत नाही. आणि इतिहास हा खूप व्हर्सटाईल टॉपिक आहे. याच्यामध्ये कोणीच शुअर शॉट सांगू शकत नाही की मी एवढे मार्क मिळू शकतो म्हणून. जसं पॉलिटीमध्ये असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये असेल ते तुम्ही शुअर शॉट सांगू शकता. तर बघूयात संबंधित 11वा प्रश्न. तर यासाठी आपण डायरेक्टली जर जोडी बघितली तर म्हणजे बाळशास्त्री आंबेडकर जे आहे तर त्यांचे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते आहे, असंच हा त्या YCMच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा 3rd इयरच्या. तर गोपाळ हरी देशमुखांचं जे आहे तर ते विधवागृहाची स्थापना केली होती त्यांनी.
बाळशास्त्री जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. म्हणजे अ साठी 2 हवे आपल्याला. अ साठी 2 म्हणजे 4 मध्ये नाही आणि 1 मध्ये पण नाही, म्हणजे ह्या 2 मध्ये मिळतोय आपल्याला. गोपाळ हरी देशमुख, तर गोपाळ हरी देशमुख कधी मिळते आपल्याला, तर पुनर्विवाह उद्योजक मंडळी गोपाळ हरी देशमुख आहेत. नंतर महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते अनाथ बालिका आश्रम, आणि म्हणजे कोणतं उत्तर मिळतं आपल्याला, 11व्याचं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. 11व्याचं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय, तर ड साठी मिळतो आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वेंसाठी विधवा गृहाची स्थापना. तर अशा प्रकारे याची उत्तरे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले अनाथ बालिका आश्रम, याच्यामध्ये काही प्रश्न रिपीट होत देखील होऊ शकतात, त्याच्यामुळे याची तुम्ही नोंद करून ठेवणं गरजेचं आहे. गोपाळ हरी देशमुख जे आहे ते पुनर्विवाह उद्योजक मंडळी, ब साठी 3 हवे आपल्याला, ब साठी 3 मिळाला आहे. बाळशास्त्री जांभेकरांसाठी काय स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते आहेत ते, तर अ साठी 2 मिळाला आहे, अ साठी 2. आणि क साठी 4 हवा आहे, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेसाठी अनाथ बालिकाश्रम. तर अशा पद्धतीने आपल्याला 11व्याचं मिळतं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. तर याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अगोदर उत्तर दिलं होतं आहे पहिल्या कीनुसार, पण दुसऱ्या कीमध्ये याचं उत्तर कॅन्सल केलेलं आहे. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे 12व्याचा. तर टाटा एअरलाईन्स आहे बघा तिथं, आणि टाटा एअरवेज दिले, याच्यावरून मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि सेकंड कीमध्ये तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 1932 मध्ये टाटांनी याची स्थापना केली होती बघा. टाटा एअरलाईन्स पाहिजे होतं, तर ते एअरवेज झाले तिथं, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तर टाटा एअरलाईन्स आहे हे त्याचं योग्य उत्तर होतं. 1932 मध्ये स्थापना झालेली आहे. पुढे याचं विचारलं जाऊ शकतं, तर 1946 मध्ये काय त्याचं नाव चेंज झालं होतं आणि त्याचं एअर इंडिया असं केलं होतं, एअर इंडिया. आणि एअर इंडियाचंच पुन्हा 1948ला काय केलं होतं, नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण केलं होतं 1948 रोजी. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे थोडंसं. आणि जे आर डी टाटा जे आहेत सॉरी पाणी पितो मी जरा. जे आर डी टाटा यांनी त्याची स्थापना केलेली होती. तर 13वा प्रश्न बघूयात आपण आता. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे यांचे मत होते. तर हा प्रश्न देखील कॅन्सल झालेला आहे. इथं कारण थोडीशी चूक झालेली आहे. इथं राघव भांडारकर पाहिजे होतं बघा, रामकृष्ण गोपाल भांडारकर, म्हणजे रामकृष्ण गोपाळ भांडारकर असं पाहिजे होतं, किंवा भांडारकर राघव असं यायला पाहिजे होतं. तर आयोगाने हे गो ग भांडारकर म्हणजे गो ग आगरकरचं झालं, ते गोपाळ गणेश आगरकरचं ते शॉर्ट फॉर्म इथे याला जोडण्यात आलेलं आहे. आणि याचं उत्तर अ आणि ब हे उत्तर आयोगानं अ आणि ड उत्तर पाहिजे होतं त्याचं, म्हणजे एक पर्याय उत्तर आयोगानं पहिल्या कीनुसार दिलं होतं, पण याच्यामध्ये चूक झाल्यामुळे काय मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तरी देखील आयोगाकडे चान्स होता की आत्माराम पांडुरंग तरखडकर हे एक उत्तर देऊ शकत होते, पण आयोगाने याचं उत्तरच नाही दिलेलं आणि हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. 13वा प्रश्न काय जो कॅन्सल केलेला आहे इथं. तर ह्याचं उत्तर भांडारकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे उत्तर याचं इथं असणं योग्य ठरत होतं. तर 13वा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. 14वा प्रश्न बघूयात आता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तर इथे बघा थोडंसं या पेपरमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण थोडंसं आपल्याला त्याची तशी बुद्धी किंवा एक तसा आपला दृष्टिकोन हवा होता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तर काय झालं इथं बघा, हा प्रश्न जो आहे 14वा, तर 17वा प्रश्न बघूयात आपण लगेच इथं पण बघा. नारायण मेघाजी लोखंडे आणि कामगार चळवळ आणि त्यांच्या इथे दिलेले बघा. इथं बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, मद्रास लेबर युनियन, अहमदाबाद टेक्स्टाईल आणि दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. इथं बघा दिनबंधू आणि नारायण मेघाजी लोखंडे देखील दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथं थोडासा अंदाज यायला होता दिनबंधू काय असणार आहे इथं, कारण बाकी कुठल्याही वृत्तपत्राचा इथं उल्लेख नाही आहे जो 17च्या प्रश्नामध्ये असेल. त्याच्यानुसार देखील तुम्ही इथं थोडंसं लॉजिक लावू शकत होता. तर काय करायचं शेवटी, म्हणजे तुमचे पूर्ण GS पेपर एकदा तुम्ही पेपरवर टिक करून झाले, त्यानंतर तुम्ही गोल करा. म्हणजे 30-30 मिनटात तुम्ही स्लॅब करा. आपण त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया त्याच्यावर, म्हणजे या 60 मिनटाचं नियोजन कसं करावं किंवा आपण ते गोल आळे कधी भरायचे. तर MCQ आपले शेवटी जे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न कधी सोडायचे याच्याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊयात. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे, दिनबंधू. तर 15वा प्रश्न बघूयात. खालील जोड्या लावा. तर पंडित रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे, सर्वांनाच माहितीचा प्रश्न आहे हा. तर 15व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 पंडित रमाबाईंचं सर्वांना माहीत असली. शारदा सदनची स्थापना केली होती. नंतर रमाबाई रानडे यांचं काय तर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे त्यांनी. ताराबाई शिंदेचं काय तर ते आहे स्त्री पुरुष तुलना. हे बघा ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना आहे तिथं. नंतर जनाक्का शिंदेचं काय तर निराश्रित सेवा सदनाची स्थापना. हे ताराबाई शिंदेचं थोडंसं परखड मत होतं, म्हणजे स्त्रियांना ह्या इक्वल मानायच्या आपल्या, जेवढं पुरुषांना हक्क आहेत किंवा एखादी कमी
गुण हा पुरुषामध्ये असेल, म्हणजे स्त्रीमध्ये असेल, तुम्ही एखादा गुण सांगता की स्त्रीमध्ये हा कमी गुण आहे, तो पुरुषामध्ये देखील त्याच प्रमाणात असतो. तर म्हणजे स्त्री पुरुष तुलना याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे थोडंसं. तर 15 मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर 16 प्रश्न बघूयात आता. 16 प्रश्न काय सांगतोय, इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? तर 1849ला जी परमहंस सभा स्थापन झाली होती, तर त्या परमहंस सभेचा फोकस कशावर होता? तर तो जातीबंधने तोडणे याच्यावर त्याचा विशेष भर होता. पण काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल की हा विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण याच्यावर देखील त्यांचा भर होता. त्याच्यामुळे अ, ब, क असा पर्याय इथं असणं गरजेचं होतं. पण तसा पर्याय नाही आहे आणि आयोगाने याचं उत्तर फक्त क दिलेलं आहे. पण हे चुकीचं वाटतंय, कारण इथं अ, ब, क हा पर्याय अतिशय योग्य राहिला असता. इथं देखील बघितलं तुम्ही, जातीसंस्था नष्ट करणे, मूर्तीपूजा करू नये सांगितले, इथं मान्य दिले, त्याच्यामुळे हा विधान तर चुकीचंच होतं. नंतर विधवा पुनर्विवाह घडवणे, स्त्री शिक्षणाला पहिला अग्रक्रम देणे, नंतर एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा आणि दलित शिक्षण प्रसार करणे हे त्याचे वैशिष्ट्य होते. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं आयोगाने दिलेला आहे. 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 17वा प्रश्न बघूयात. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळीविषयी जोड्या लावा. इथं पुन्हा तेच करायचं. तुम्हाला शुअर माहिती, नारायण मेघाजी लोखंडेचं काय, तर दिनबंधू आहे. तर अ साठी 4 माहिती तुम्हाला. अ साठी 4 बघा, एकाच पर्यायामध्ये दिलेलं आहे आणि ह्याच पर्यायामध्ये अ साठी 4 आहे. लगेच हा पर्याय मारायचा. बाकीचे पर्याय बघायची गरज नाही तुम्हाला, लगेच पुढे चालायचं. अशामध्ये तुमचे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद, 10 सेकंदामध्ये तुमचा प्रश्न हा गोल करून झाला पाहिजे लगेच तिथं. तर असा वेळ वाचवला तर तुम्हाला गणित बुद्धिमत्तासाठी वेळ भेटणार आहे. आणि तुमचा स्कोर बऱ्यापैकी मुलांचा जर बघितला तुम्ही, तर एक 35-40च्या दरम्यान बऱ्याच जणांचे स्कोर दिसतात बघा. 40 किंवा 42पर्यंत हार्डली, ज्यांचे प्रिलिम्स क्लिअर झालेले नाही आहे. आणि तुम्हाला किती मार्क वाढवायचे आहेत अजून आपापल्या कॅटेगरीनुसार जर बघितलं तुम्ही, तर तुम्हाला एक 5 ते 8 किंवा एक अराउंड 10 मार्क तुम्हाला जर वाढवले तुम्ही, तर तुमचे शुअर शॉट प्रिलिम्स निघणार आहे. आणि 10 मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला अशीच काहीतरी टेक्निक इतर विकसित करणं गरजेचं आहे तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुमच्या पेपर सोडवण्यामध्ये. तर 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 1. सॉरी इथं माय मिस्टेक. नारायण मेघाजी लोखंडेचे आहे, तर ते दिनबंधूसाठी जोडले आपण, पण अ मध्ये देखील 4 आहे बघा इथं, आणि याच्यामध्ये देखील 4 आहे, म्हणजे 1 मध्ये 4 आहे आणि 4 मध्ये देखील 4 1 मध्ये देखील पहिला 4 आहे अ साठी, आणि 4 मध्ये देखील अ साठी 4च आहे इथं. त्याच्यामुळे काय आपल्याला अजून एक पर्याय माहीत असणं गरजेचं आहे. नंतर लाला लजपत राय बघितले आपण. लाला लजपत राय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहे. अशी गडबड तुम्ही परीक्षेमध्ये करू नका, ही थोडीशी माझी चूक झाली इथं. तर लाला लजपत राय जे आहेत, यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे हे पहिले अध्यक्ष होते. 1920ला जी स्थापन झाली, एन जोशी यांनी स्थापन केली होती बघा, आणि लाला लजपत राय त्याचे अध्यक्ष होते 1920ला. पहिल्याच ह्याचे ते अध्यक्ष होते. त्याच्यामुळे ड साठी 1 आहे. ड साठी 1 शोधलं तर आपल्याला एकच पर्यायामध्ये मिळतं ड. मग तुम्ही डायरेक्टली ड जर शोधलं असतं तर तुम्हाला एकच पर्याय तसा मिळाला असता. त्यानुसार तुम्ही पर्याय क्रमांक 1 इथं मारला असता. थोडंसं नोट करून घ्यावी. तर 17व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. बाकी बघून घ्या. महात्मा गांधीसाठी काय, तर महात्मा गांधींचं काय होतं, तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली त्यांनी. BP वाडिया यांनी काय केले, तर यांनी काय केलं, मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना केलेली आहे त्यांनी. तर 17व्याचा मिळतो पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 18वा प्रश्न बघूयात. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधित खालील विधान कोणी मांडले? तर हा प्रश्न थोडासा किचकट, म्हणजे कंटेंट किचकट नव्हता, पण याची मांडणी थोडी किचकट होती. कारण वर 4 विधानं दिलेली आहेत आणि खाली व्यक्तींचे असे गट दिलेले आहेत. त्याच्यामुळे तो अजून थोडासा किचकट वाटत होता. तर 18व्याचा इथं पर्याय क्रमांक 3 आहे बघा मित्रांनो. म्हणजे हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, तर हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं म्हणणे होतं असं. आणि आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले ते रमेशचंद्र दत्त यांचं असं म्हणणं होतं. नंतर भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे, ते न्यायमूर्ती रानडे म्हणले होते. आणि हाती तलवार घेऊन आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे, तर सर जॉर्ज ऑक्झेंडन यांचं असं म्हणणं होतं. त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळते. तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये असे प्रश्न जर समजा लगेच क्लिक झाले नाही किंवा समजला नाही, तर त्याच्यावर जास्त वेळ घालत चालू नका. शेवटी वेळ राहिला तर अशा प्रश्नाकडे या. कारण बघा इथं 4 विधानं दिलेली आहेत आणि पर्याय देखील खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे इथं वेळ जाण्याचे थोडेसे चान्सेस जास्त आहेत. तर संबंधित 18व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघूयात आपण आता. दादाभाई नौरोजींच्या मते डॅशचे निस्सारण होते. दादाभाई नौरोजींच्या मते डॅशचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा. तर इथं काय केलं असतं आपण, जो ब्रिटिशांनी जो व्यापार करून जो नफा कमवला होता, तो नफा काय करायचे, ते आपल्या ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन तो काय इन्व्हेस्ट करायचे किंवा तिथे ते खर्च करायचे. त्याच्यामुळे काय आपला जो सरप्लस जो होता, पोटेन्शियल सरप्लस, हा बघा
पोटेन्शियल सरप्लस, तर तो काय तिकडं गुंतवला जाऊ लागला आणि तिथं त्यांचा विकास होऊ लागला ब्रिटनमध्ये. मग तर तोच जर नफा त्यांनी भारतामध्ये गुंतवला असता, नवीन इंडस्ट्रीज किंवा नवीन कंपनी तयार केल्या असत्या, तर आपल्याला विकासामध्ये नक्कीच त्याचा फायदा झाला असता. तर संभाव्य अधिशेष हे त्याचं योग्य उत्तर आहे. संभाव्य अधिशेषचे निस्सारण होते, तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. 19 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 20वा प्रश्न बघूयात. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे? तर व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाच्या ह्यात वाढ झालेली आहे? इथं बघा चहा आणि गहू आहे बघा. तर चहा मे बी आपल्याला एलिमिनेट करण्यासाठी एक चॅलेंजिंग ठरू शकतं, पण गव्हाच्या उत्पन्नात वाढ झाली असेल तर हे थोडंसं आपल्याला काय हे ठरतं आहे, म्हणजे विरोधाभास वाटतोय. कारण आपण नंतर याची ग्रीन रिव्हॉल्यूशन करून हरित क्रांती घडून आपण काय गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. आपल्याला खाण्यासाठी देखील बऱ्यापैकी म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला आपली एक अवकाळा होती आपल्यावर, तर खाण्यासाठी पुरेसं धान्य नव्हतं. त्याच्यावरून देखील आपण एक लॉजिक लावू शकतो. तर गहू नसला पाहिजे आपल्या पर्यायामध्ये, तर या गव्हाकडे लक्ष ठेवा थोडंसं. तर नको आहे, मग आपल्याला नको आहे, इथं पण नको आहे, इथं पण नको आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे शिल्लक राहतो आपल्याला. 20साठी आहे पर्याय क्रमांक 3. आता इथं असं नाही म्हणत की मी याचं मला उत्तर माहिती होतं म्हणून मी गहूच कसा डायरेक्ट एलिमिनेट केला. तुम्ही एक्झाममध्ये देखील हेच लॉजिक लावू शकता. बाकीचे जर पिकं बघितले तुम्ही तर एक सगळे काय आहेत, एकदम व्यापारी पिके किंवा नगदी पिके आहेत. बघा तंबाखू आणि अफू असू शकतं, तंबाखू आणि अफू ड असलाच पाहिजे आपल्या पर्यायामध्ये, हा एलिमिनेट करू शकता तुम्ही. असं देखील ताग आणि नीळ ही देखील व्यापारी पिके आहेत. क पण देखील असला पाहिजे, क असला पाहिजे म्हणजे सर्वच पर्यायामध्ये क आहे. म्हणजे इथं गहू आहे बघा, हा गहू एलिमिनेट केला आपण. नंतर अशा प्रकारे तुम्ही एक लॉजिक लावू शकता. असं म्हणत नाही की तुम्ही बरोबर त्याच ह्याच्यापर्यंत गहूच एलिमिनेट करा. बाकीचे तुम्ही घेऊन बघा जे तुम्हाला माहिती आहेत की तुमच्या लॉजिकनुसार लागत आहेत ते, तर त्यानुसार मिळतं आपल्याला. इथं पर्याय क्रमांक 20चा मिळतो पर्याय क्रमांक 3. ब, क आणि ड. ताग, नीळ, ऊस, कापूस आणि तंबाखू अफू यांच्या उत्पादनात काय वाढ झालेली होती. 21वा प्रश्न बघूयात. पंडित रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर कैसर-ए हिंद हा त्यांना किताब दिला होता. इथं बघा थोडंसं आता 4 आणि 3 तर नसणारच आहेत. तर कैसर-ए हिंद आणि कैसर-ए हिंदू आपल्याकडून एक्झामच्या त्या प्रेशरखाली इथं चूक होऊ शकते. कैसर-ए हिंदू आहेत आणि कैसर-ए म्हणजे फक्त एक उकारचा फरक आहे. इथं थोडंसं लक्षात ठेवा. कैसर-ए हिंद ही पदवी त्यांना दिलेली होती 1919 रोजी. 1919 साली त्यांना कैसर-ए हिंद कशासाठी दिली होती? 1919ला त्यांच्या सामाजिक सेवेसाठी कैसर-ए हिंद ही पदवी दिली होती. 22वा प्रश्न बघूयात. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर याच्यामध्ये एक लॉजिक आहे बघा. समजा तुम्हाला हा प्रश्न माहीत नाही आहे, याचं उत्तर माहीत नाही आहे, आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर पहिला नायक कोण होता म्हणजे हा नायक कोणीतरी एकच असणार आहे. पहिला व्यक्ती कोणीही एकच असू शकतो ना. तर पहिला नायक कोण होता? तर याचं उत्तर एकच असला पाहिजे. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघितलं आपण अ आणि ब म्हणजे काय, बाबा भांडा आणि बिजनिया. तर सोबत 2 व्यक्ती असणं अशक्य आहे ना. पहिला नायक कोण होता? तर पहिला कोणीतरी एकच असू शकतो. त्याच्यामुळे एक विधान म्हणजे एक पर्याय असणं चुकीचं आहे. विधान म्हणजे पर्याय 2 मध्ये देखील तोच रूल लागू होतो. बघा क आणि ड दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे देखील चुकीचं आहे. तुम्हाला आता फक्त ब आणि फक्त ड या 2 पैकी निवडायचं आहे आणि या 2 पैकी तुमचं उत्तर असणार आहे 100%. इथं तुम्हाला समजलेलं आहे आता. तर बघा आता फक्त ब काय सांगतो तर बिजनिया आणि तंट्याबिल हे तुम्ही 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेलं आहे. बघा तंट्याबिल आपल्या बऱ्यापैकी वाचनात असतो. त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 22चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23 बघूयात. प्रश्न क्रमांक 23 बघूयात आता. नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? जो नागरी उठाव आहे तर त्याची सुरुवात कुठून झाली? तर ती बंगाल आणि बिहार या प्रदेशातून त्याची उठावाची सुरुवात झालेली आहे. 23चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4 त्यानुसार. तर खालील विवरणावरून स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केले होते ते ओळखा. स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केलेले आहेत? तर शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह त्यांनी नोंदवलेली आहे. म्हणजे ह्या कोण असणार आहेत मग? पंडित रमाबाई. मग बसाठी आपल्याला पंडित रमाबाई शोधा कुठे आहे? तर पंडित रमाबाई इथे दिलेले आहेत. पंडित रमाबाई म्हणजे आपला काय पर्याय क्रमांक 4 असणं गरजेचं होतं इथं आपल्याला. आणि माझे पुराण हे आत्मचरित्र कोणी लिहिले? पण हा प्रश्न काय आयोगाकडून कॅन्सल केलेला आहे कारण तसा पर्याय मिळालेला नाही आहे. पण एक्झाममध्ये आपल्याला जे शुअर शॉर्ट माहिती आहे आपण त्यानुसार पंडित रमाबाई हे माहिती आहे आपल्याला. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची त्यांनी स्थिती मांडली होती, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं आपला बरोबर ठरत होता. पण इथं घोळ हा माझे पुराण संबंधित झालेला आहे. आय थिंक बाया कर्वेंचं बरोबर आहे ते. नंतर विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम, तर शारदा सदन किंवा शारदाश्रम ही पंडित रमाबाईंचीच आहे. रमाबाई रानडे नाही आहे तिथं, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. रमाबाई रानडे नव्हतीच पाहिजे तर ती पंडित रमाबाईच बरोबर ठरलं असतं. तर संबंधित प्रश्न कॅन्सल झालेला आहे इथं, तो रमाबाई रानडेमुळे कॅन्सल झालेला आहे. इथं हे देखील शारदाश्रम हे पंडित रमाबाईंचंच काम आहे. माझे पुराण जे आहे तर आनंदबाई कर्वे म्हणजे बाया कर्वे जे आहे तर यांचं म्हणजे महर्षी कर्वे आणि आनंदीबाई कर्वे यांचे म्हणजे सहजीवन जे आहे त्या संबंधित हे माझे पुराण हे त्यांचं आत्मचरित्र आहे बघा. तर संबंधित प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. 25वा प्रश्न बघूयात.
1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1857च्या उठावाविषयी कोणते विधान बरोबर आहेत? तर भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी रंगू बापूजी उपते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, बरोबर आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता, हे चुकीचं आहे बघा, पाठिंबा दिला नव्हता त्यांनी राणी साहेबांनी त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले, तर या वरीलपैकी समजा ब तुम्हाला शुअर शॉट आहे की यांचा पाठिंबा नव्हता त्याला, तर ब एलिमिनेट करायला लागेल कुठे आहे, तर ब इथं आहे. आपल्याला काय विचारले, बरोबर की चूक, तर बरोबर आहे विचारलं त्यांनी, ब नको आहे आपल्याला, म्हणजे 3 पर्याय राहतात तरी पण आपल्याकडं. अ बरोबर आहे, म्हणजे 4 पण जातो आणि 2 पण जातो आपला. अ, क आणि ड हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा. रंग बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला होता, तर हे 25चं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे, त्या आधारावर तुम्ही सोडू शकता. आणि पुढील प्रश्नाकडे जाऊयात आता. 26वा प्रश्न बघूयात. आता इथे इतिहासाचे प्रश्न संपलेले आहेत, भूगोलाचे प्रश्न सुरू झालेले आहेत. इथं भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 44 44 जो आहे श्रीनगर ते कन्याकुमारी जोडतो हा, तर नॅशनल हायवे 44 हा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 27वा प्रश्न बघूयात. औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. तर आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रात आपल्याला थोडंसं माहिती असेल, समजा तुम्ही औरंगाबाद संबंधित विभागातील असाल तर तुम्हाला माहिती आहे शेंद्रा MIDC आहे आपल्या तिकडं, तर त्यानुसार ड साठी 2 लावू शकता. नंतर तुम्ही नागपूरच्या विभागात असेल, नागपूरला माहिती आहे आपल्याला बुटीबोरी आहे आपल्या विभागात, तर बुटीबोरी लावू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे थोडंसं आपल्या भागाबद्दल थोडीशी एक विशेष माहिती ठेवली पाहिजे, असे एलिमिनेशन मेथडमध्ये त्याचा फायदा होतो. तर 27चं त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय तर नाशिकमध्ये काय तर ते विंचूर आहे, नंतर कोल्हापूरसाठी काय तर ते हुपरी आहे, नंतर नागपूरचं काय तरी बुटीबोरी आणि औरंगाबादचं काय तर ते शेंद्रा. तर त्यानुसार मिळतो आपल्याला 27चा पर्याय क्रमांक 4. हा नॅशनल हायवे 44 आहे बघा, हा श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत त्याचं अंतर दाखवलेलं आहे. कन्याकुमारी ही तमिळनाडूमध्ये आहे आणि ही श्रीनगर जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, 27चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28 बघूयात. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये, ते ऑरिक जे बघा हे न्यूजमध्ये देखील होतं. तर औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? सुनियोजित आणि हरितपट्टीयुक्त स्मार्ट शहर आहे, बरोबर आहे. ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे त्याचं, औरंगाबाद इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, हे देखील बरोबर आहे. त्याचं फुल फॉर्म आहे औरंगाबाद इंडस्ट्रियल, म्हणजे AUR जे आहे तो औरंगाबादचा घेतला आहे आणि इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन हे त्याचं पुढचा फॉर्म घेतलेला आहे त्यांनी. तर सॉरी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन आहे, इंडस्ट्रियल सिटी आहे ती. तर ऑरिक. नंतर प्रकल्पातील एकूण गुंतवणूक ही 1000 कोटी दिलेली आहे, 1000 कोटी नसून ही 70,000 कोटी आहे बघा. ती मोठा प्रोजेक्ट आहे तो, त्याच्यामुळं क विधान चुकीचं आहे. दिल्ली मुंबई पट्ट्याचा म्हणजे कॉरिडॉरचा हा भाग आहे बघा, DMICचा भाग आहे तो. बड कुठे मिळतात, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळतात. 28चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर हा करंट रिलेटेड टॉपिक होता बघा, तुमच्या वाचनात असेल किंवा कोळंबे सरांच्या नवीन एडिशनमध्ये देखील हा टॉपिक ॲड केलेला होता. म्हणजे असं नाही की एक्झाम म्हणजे आल्यानंतर ॲड केला होता, एक्झामच्या अगोदरचा ॲड केलेला होता. तर 29वा प्रश्न बघूयात. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? म्हणजे 81 ते 2011 मध्ये कोणती लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय तर ग्रोथ रेट किंवा त्याचा म्हणजे ग्रोथ रेट वाढला आहे किंवा कमी झाला आहे, तर अशी कुठली कंडिशन दाखवते किंवा कुठला कल दाखवते? तर तो पहिला कल जो आहे बघा, उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल, म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे पण त्याचा वाढण्याचा कल जो आहे म्हणजे वाढण्याचा जो दर आहे तो घटलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 29चा 1 मिळतं, योग्य उत्तर मिळतं आहे. तर 30वा प्रश्न बघूयात. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे बघा? नॅशनल हायवेमध्ये सेकंड रँक कोणाचे असं विचारला आहे त्यांनी प्रश्न. राष्ट्रीय महामार्गामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र 1 नंबरला आहे, तर 2 नंबरचा विचारला आहे त्यांनी. महाराष्ट्र तर नसणारच आहे, त्याच्यामुळे उत्तर प्रदेश इथे योग्य उत्तर ठरतं त्याचं. 30चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. इथं काय तर महाराष्ट्र सर्वात प्रथम होतं, नंतर UPचा नंबर लागतो बघा. म्हणजे महाराष्ट्राजवळ अराऊंड 17,000 किलोमीटरचे रस्ते आहेत बघा. याचे 11,000 किलोमीटर आहेत बघा, 11K. आणि याच्यानंतर लागतो राजस्थानचा नंबर, राजस्थान 3 नंबरला. याचा अराऊंड 10,000 किलोमीटरचे रस्ते आहेत. 17,000, 11,000 आणि 10,000 अशा किलोमीटरचे रस्ते आहेत त्यांनी. महाराष्ट्र, UP आणि राजस्थान अशी रँकिंग आहे त्यांची. तर 30चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 31 बघूयात आता. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर मी थोडंसं 11वीचं बुक वाचलं असेल NCERT, त्यातून क्लिअर होईल, किंवा असंही जनरल अंडरस्टँडिंग तुम्हाला माहिती असेल बघा. बऱ्यापैकी भूकंप या काश्मीर ते आसामपर्यंतच्या म्हणजे जो काश्मीरच्या हा बघा नेपाळचा
परतीचा हिमालयीन भाग जे आहे ते उच्च भूकंप तीव्रता विभाग आहे तो. तर 31 मिळतो त्यानुसार पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न बघूयात. 31 मिळतो पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न बघूयात. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. इथं कॅन्सल होण्याचं एकच कारण होतं, हा तिसरा क्रमांक नसून इथं आपला पहिला क्रमांक आहे, प्रथम क्रमांक होता. हा राज्यसेवा मेन्सला 2020चा देखील प्रश्न आलेला होता आणि तेव्हा देखील आयोगाने तो प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर बाकी सर्व विधानं बरोबर होती. इथं काय चुकीचं विचारलं होतं, इथं फक्त ब हा पर्याय इथं असणं गरजेचं होतं. फक्त ब विधान चुकीचं आहे इथं. बाकी नागरी लोकसंख्येची टक्केवारी ही 45.23 आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ही 5,08,27,500 आहे, ही बरोबर आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे, ही देखील बरोबर आहे. म्हणजे अ, क आणि ड ही विधाने बरोबर आहेत, फक्त ब विधान चुकीचं आहे आणि फक्त ब असा पर्याय नसल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तर 33वा प्रश्न बघूयात आता. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांचे जोड्या लावा. तर याचं बघा, मी एक आपल्या टेलिग्राम चॅनलवर चार्ट शेअर केला होता बघा, त्यातून हा प्रश्न कव्हर होत होता. तुम्ही टेलिग्रामला ते सर्च करून देखील बघू शकता. आणि म्हणजे खूप सारे जलविद्युत प्रकल्प असतील किंवा तुमचे तलाव असतील, जलाशय असतील, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, तर या लिस्टमध्ये प्रत्येक जिल्ह्याची नावं आहेत बघा. इकडून हे जिल्ह्याची नावं आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, तर त्याची लिस्ट इथं शेअर केलेली आहे. एकाच पेजवर आहे, A4 साईजचा पेपर आहे. तुमची खूप मोठ्या प्रमाणात इथं रिव्हिजन किंवा ताण तिथं वाचू शकतो तुमचा या चार्टमुळे. तर संबंधित 33वा प्रश्नाचं जर उत्तर बघितलं आपण, तर पर्याय क्रमांक 2 जो आहे ते इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. कारण सातारा जे आहे ते कन्नरमधलं सातारा आहे बघा. आणि एवढं जरी माहीत असेल तुम्हाला, तर इथं तुमचे 2 पर्याय लगेच एलिमिनेट होतात. नंतर नाशिकचा जो आहे ते मुकणे आहे नाशिक. नांदेडचा जो आहे तर नांदेडचा तो विष्णुपुरी आणि यवतमाळचा आहे बेमला. त्यानुसार 33चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 34वा प्रश्न बघूयात. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे कोणतं, तर ते आसाम. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो तिथं योग्य उत्तर आहे. 34चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला बघा, मेन्सला असेल किंवा मागच्या राज्यसेवेला देखील याच्यावर प्रश्न आलेला होता खनिज तेला कंपनी संबंधित. तर 34चा आहे पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न बघूयात. 35वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, यांची बरोबर ऑर्डर दिलेली नाही आणि हा प्रश्न तुम्हाला म्हणजे येणं अपेक्षित नव्हतं, कारण ह्या खूप छोट्या छोट्या नद्या आहेत आणि या सर्वांची लांबी आपण लक्षात ठेवणं हे थोडंसं किचकट आहे. तर फक्त तुम्ही उपनद्या लक्षात ठेवा, महत्त्वाच्या उपनद्या गोदावरी, भीमा, कृष्णाची यांच्या उपनद्या कोणत्या असतील तर हे थोडंसं लक्षात ठेवा. यांचं काय तर लांबीनुसार क्रम विचारला त्यांनी, तर हे थोडंसं अवघड होतं आणि आयोगाने हा प्रश्न कॅन्सल देखील केलेला आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 36वा प्रश्न. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला होता. तर हा प्रश्नाचं काही सोर्स सापडला नाही कुठं. तर संबंधित प्रश्नाचं 36व्याचं म्हणजे हा प्रश्न जर एक्झाममध्ये होतो तर आपण हा स्किप करायला हवा होता. तर 36चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. तर 36चा आहे पर्याय क्रमांक 4. 37चा आहे 37 बघूयात आता. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. तर मध्य कोकण कोणता, तर मध्य कोकणातील खाड्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. तर संबंधित 37चा आहे पर्याय क्रमांक 2. 38वा प्रश्न बघूयात. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. लक्षद्वीप आणि मिनिकॉय जे बेट आहे, तर पोर्ट जे आहेत आपले, ते कोणत्या चॅनलमुळे वेगळे झालेले आहे, तर ते 9° चॅनलमुळे. 9 डिग्री चॅनल जे आहे 38चा आहे पर्याय क्रमांक, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2. आता 9 डिग्री चॅनल म्हणजे काय असतो, समजा आपली ही पृथ्वी गोल आहे, मध्ये विषुववृत्त आहे, विषुववृत्त काय 0 डिग्री असणार आहे हा. तर त्याच्यानंतर आपण असा 1, 2, 3, 4 इथं कुठेतरी 9 डिग्री येणार आहे. तर हा 9 डिग्री काय अशी लाईन असणार आहे. तर 9 डिग्रीनं काय वेगळं झालेलं आहे, वर लक्षद्वीप आहे आणि खाली काय तर ते मिनिकॉय आहे. तर असे विभक्त झालेले आहेत, ते 9 डिग्री चॅनलमुळे वेगळे झालेले आहेत. तुम्ही मॅपमध्ये देखील बघू शकता, इथं 10 डिग्री चॅनल दाखवलेलं आहे बघा. अंदमान आणि निकोबारला वेगळं करतो तो. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. तर असं काय करा तुम्ही, एक 9 डिग्री असेल म्हणजे 9 डिग्रीची लाईन आहे, मग खाली कोण आहे, वर कोण आहे, नंतर 10 डिग्री आहे, इथंच प्रश्न विचारले जातात 9, 10 आणि नंतर एक कोणतं डंकन पास आहे बघा. तर डंकन पास देखील बघून ठेवा तुम्ही. तर हे 9, 10 डिग्री किंवा 8 डिग्री, 8, 9, 10 या 3 डिग्रीबद्दल तुम्ही बघून ठेवा, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे आयोगाने वारंवार. तर संबंधित 38चा आहे पर्याय क्रमांक 2. 39वा प्रश्न बघूयात. GT त्रिवार्थ यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीतील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे. पश्चिम किनारपट्टीतील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात म्हणजे इकडे त्रिपुरा राज्यात तर कोणते हवामान आहे असं विचारलं त्यांनी. तर ते आहे उष्णकटिबंधीय पावसाळी म्हणजे मान्सून हवामान तिथं हवामान आहे तिथं. तर उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान आहे तिथं.
पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतं आहे आपल्याला 39चा. तर 40वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला सर्वांना माहिती आहे 85% पाऊस इथं मिळतो आपल्याला त्याच्यामुळं. तर हे सर्वच स्टेट बोर्डमध्ये किंवा तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये हे मिळून जाईल 85%चं. तर असे प्रश्न चुकायला नको आहेत. तुमचे समजा किचकट प्रश्न जे मागं बघितले आपण बघा, असे प्रश्न का तुम्ही स्किप करणार आहेत, तर त्याच्यामुळं साध्या प्रश्नामध्ये तुम्ही तुमचे मार्क गमवता कामा नये. तर समजा हा वरील प्रश्न होता, हा देखील तुम्ही स्किप केला तरी चालला असता. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण इथं 40चं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती 85% पाऊस मिळतो आहे. 41वा प्रश्न बघूयात आता. 1995मध्ये बँक ग्राहकाच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी म्हणजे बँकेचे कस्टमर जे आहेत त्यांचा विवाद जो आहे तो डिस्प्यूट सोडवण्यासाठी आणि जलद निपटारा करण्यासाठी कोणती स्कीम किंवा कोणता नियम सुरू करण्यात आली होती किंवा कोणती योजना सुरू करण्यात आली होती? तर आपल्याला इंग्लिशमध्ये वाचलं तर माहितीतली वाटते बघा, बँकिंग ऑम्बड्समॅन स्कीम. तर बँकिंग लोकपाल योजना ही सुरू करण्यात आलेली होती. तर 41च्या मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 42वा बघूत आता. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर हे कोळंबे सरांच्या पहिल्याच म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्याच पानावर दिलेलं आहे बघा. तर ह्याची स्थापना कधी केलेली आहे? तर ती 1949 रोजी केलेली आहे. 4 ऑगस्ट 1949. 4 ऑगस्ट 1949 रोजी केलेली आहे त्यांनी. 4 ऑगस्ट 1949. त्याच्यामुळं अविधान चुकीचं ठरतं आहे. अविधान चुकीचं म्हणजे काय? चुकीची विचारलं आहे त्यांनी आपल्याला, म्हणजे असलाच पाहिजे आपल्या पर्यायामध्ये, म्हणजे 4 एलिमिनेट होतं आहे. बघा बविधान काय सांगतोय? या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKRV राव यांचा समावेश होता. बरोबर आहे. महालनोबिस या समितीचे अध्यक्ष होते. बाकी हे गाडगीळ आणि VKRV राव जे आहे हे सदस्य होते. त्याच्यामुळे बविधान बरोबर आहे. म्हणजे ब नको आहे आपल्या विधानामध्ये. हा एलिमिनेट होतो पर्याय क्रमांक 2. नंतर कविधान काय सांगतोय? राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951मध्ये आणि अंतिम अहवाल हा 1954मध्ये आला. बरोबर आहे हे पण, म्हणजे क पण बरोबर आहे. म्हणजे क पण नको आहे आपल्या पर्यायामध्ये, फक्त पर्याय क्रमांक 1 इथं शिल्लक राहतो. 42चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 1949 रोजी त्याची स्थापना झालेली आहे समितीची, 1948ला नसून, आणि महालनोबिस हे त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक चुकीचा विचारला आहे त्यांनी. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे इथं. 43वा बघूयात आता. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी दैत्याशी शिखर संस्था आहे. म्हणजे ग्रामीण आणि शेती भागाला कर्ज देणारी कोणती? सर्वांनाच माहिती, नाबार्ड जे आहे ते ग्रामीण भागांना आणि शेतीसाठी कर्ज पुरवठा करते. तर बाकी याच्यामध्ये थोडीशी बेसिक माहिती तुम्ही माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. 12 जुलै रोजी त्याची स्थापना झालेली आहे, 12 जुलै 1982ला. नंतर हेडक्वार्टर कुठे? ते मुंबईला हेडक्वार्टर आहे तिचं. नंतर याच्या स्थापनेची शिफारस कोणी केली होती? तर ती शिवरामन समितीने स्थापनेची शिफारस केली होती. तरी थोडीशी बेसिक माहिती विचारली जाऊ शकते. तर नाबार्ड ह्याचा फुल फॉर्म देखील विचारू शकतो, ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. तर याच्या अगोदर देखील आयोगानं खूप साधे फुल फॉर्म विचारले आहे. त्याच्यामुळं अशा बारीक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर 43चा आहे पर्याय क्रमांक 3. 44वा प्रश्न बघूयात. केंद्रीय अर्थसंकल्प. आता बजेटवरच बघितलं तुम्ही तर जवळपास 5 प्रश्न हे बजेटवर ॲज इट इज विचारले होते यावेळी. तर तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी जे लेटेस्ट बजेट आहे तर ते लेटेस्ट बजेटच्या थोडीशी समरी किंवा एक ज्या करंट अफेअरमध्ये परिक्रम वाचत असेल तर त्या परिक्रमामध्ये थोडेसे जे पॉईंट आहेत असे हायलाइटेड, रुपयामध्ये कुठले जास्त भर आहे किंवा रुपया कुठं जास्त खर्च झाला आपला, ते थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा टॅक्स स्लॅब किती होते आपली, किती लाखापर्यंत किती पर्सेंटेज टॅक्स आहे, तर हे थोडंसं नजरे खालून घालणं गरजेचं आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत, तर उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता? तर कर्ज घेणे आणि इतर दायित्व, म्हणजे आपली जी बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज, हे जवळपास 1 रुपयामध्ये 36 पैशांची म्हणजे 36% आपली ती इन्कम आहे आपली. तेच म्हणजे आपण कर्ज घेऊनच हे करतोय. आणि सर्वात जास्त खर्च देखील आपला कुठं होतोय? तर इंटरेस्ट पेमेंट, त्याच्यावर जे व्याज द्यावं लागतंय त्यासाठी आपला 20 पैसे, आपले 1 रुपयामधले 20 पैसे त्याच्यावरच खर्च होतात, तर ते इंटरेस्ट पेमेंटवर. तर संबंधित 44 आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 45वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. आता इथं बघा, हे वर्ष जे बजेट आहे ना 2021-22, तर आपल्या आता येणाऱ्या एक्झामसाठी कोणतं आहे? तर 22-23 असणार आहे. मग त्याच्यामध्ये कुठले पॉईंट आपल्याला रुपयामध्ये जास्त आहेत किंवा कुठलं जास्त खर्च आहे हे तुम्ही देखील बघून ठेवणं गरजेचं आहे. करंट अफेअरचे प्रश्न आहे, तुम्ही इथं लगेच पाठ करत बसू नका. आता हा करंट अफेअरचा प्रश्न राहिला नाही आपल्यासाठी. आता येणारं बजेट जे आहे तर त्याच्यातील अशा प्रकारचा प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे तुम्ही तिथं शोधा. तर 45चा बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर देशाची विचारले त्यांनी. तर देशाची लोकसंख्येची घनता आहे 382.
तर 382 ही आपल्या भारत देशाची घनता आहे आणि महाराष्ट्राची घनता जर बघितली आपण तर ती किती आहे 365 आहे. 365 याच्या अगोदर देखील आयोगाने प्रश्न विचारले आहेत. म्हणजे 365 मध्ये किती भर पडली आपली 50ची भर पडलेली आहे 2001 नुसार. 2001 ते 11 याच्यामध्ये कितीची भर पडली ते 58ची भर पडली आहे. याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे थोडंसं डाटा कम्पॅरेटिव्हली. तर संबंधित 45 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 46वा प्रश्न बघूया आता. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधाने बरोबर नाही विचारले त्यांनी. इथं एकापेक्षा जास्त उत्तर आहेत बघा इथं, त्याच्यामुळे हा आयोगाकडून प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 47वा प्रश्न बघूयात आता. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे. वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा म्हणजे कोणता. ग्रोथ अँड प्रॉफिट ओरिएंटेड. ग्रोथ अँड प्रॉफिट ओरिएंटेड कोणता आहे तर रिटेल बँकिंग. आता रिटेल बँकिंग काय असते. आता ग्रोथ आधी बघू आपण रिटेल बँकिंग काय असते. तर रिटेल बँकिंग म्हणजे काय तर बिझनेस म्हणजे मोठ्या कंपन्या किंवा बिझनेसला कर्ज देण्याऐवजी सामान्य व्यक्तींना किंवा पर्सनल इंडिव्हिज्युअलला कर्ज देणं किंवा त्यांचे व्यवहार जास्त सांभाळणं याच्यामधून बँकेला जास्त फायदा होतो. तर त्यासाठी हा रिटेल बँकिंग इथं योग्य पर्याय ठरतो आहे आपल्याला. वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा म्हणजेच लोकांना क्रेडिट देणं म्हणजे लोकांना कर्ज देणं किंवा त्यांची जमा करून घेणं बँकेमध्ये. तर 47चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 48वा प्रश्न बघूयात. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून असते. तर याच्यामध्ये सरळ ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे. आपल्या सर्वांचं एक कॉमन सेन्स जरी लावला तर सिंचन सुविधा ही किती महत्त्वाची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारतीय शेतीतील उत्पादकता म्हणतात ते. तर उत्पादकता यांनी आयोगाने जे उत्तर आहे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक हे दोनच उत्तर दिलेले आहेत आयोगानं. आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा इथं आयोगानं दिलेला आहे. 48चा 1 पर्याय दिलेला आहे. पण सिंचन सुविधा ही देखील खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय उत्पादकता वाढणारच नाही आहे. म्हणजे क ड हा पर्याय अतिशय योग्य ठरला असता पण तसा पर्याय नाही आहे आणि आयोगानं आणि क हे इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि क. 49वा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणजे FRBM कायदा जो आहे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003चा आहे बघा तो. आणि बऱ्यापैकी आयोग इथं चुकत आहेत 2003 किंवा 4. तर हा 2003चा कायदा दिलेला आहे आणि त्याचे काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत बघा. याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होते त्याची तर कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे म्हणजे सरकार किती वायफळसारखा खर्च करू नये यासाठी हा कायद्याचं बंधन या सरकारवर टाकण्यात आलं होतं. त्याच्यामुळे अविधान बरोबर आहे. महसुली तुटी 0 गाठायची होती आपल्याला 2009 पर्यंत. तरी महसुली तुटीचं 0 टार्गेट होतं आणि फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट जी आहे तर ती आपल्याला 3% पर्यंत कमी करायची होती. इथं दिलेलं बघा 3% पर्यंत कमी करायची होती आणि आपली रेव्हेन्यू डिफिसिट महसुली तूट ही 0वर आणायची होती आपल्याला. नंतर दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे म्हणजे एक प्रकारे कायद्याद्वारे शासनावर बंधन आणायचं होतं हे देखील बरोबर आहे. नंतर शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे हे साधं विधान आहे हे पण बरोबरच आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व विधाने ही 49ची बरोबर आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. आता FRBM ॲक्टबद्दल विशेष थोडीशी आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचं काय तर अंमलबजावणी कधी झाली हे विचारलं जाऊ शकतं. 5 जुलै 2004 रोजीची अंमलबजावणी झालेली आहे. STI याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर ते रोज तुम्ही इथं बघून ठेवा त्याबद्दल. तर 49 आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रश्नामध्ये समजा तुम्हाला कळलं नाही की कन्फ्युजन झालं आहे समजा तिसरं विधान जर वाचलं आपल्याला थोडंसं डोक्यावरून जातं हे तिसरं विधान बघा. तर अशा वेळेस काय करायचं याच्यामध्ये कुठलंही म्हणजे असं निगेटिव्ह किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट केलेलं नाही आहे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे तर त्यासाठी तर आहे शासनावर जबाबदारी आली पाहिजे खर्चाची त्यासाठी हे बनवलेलं आहे. तर असे विधान शक्यतो तुम्ही चुकीचे धरायचे नाहीत. हे विधान हे बरोबर आहे असे समजून चालायचे. कारण ज्यांनी कोणी हा प्रश्न बनवलेला असणार आहे त्यांनी हे विधान कुठून तरी विचारलेलं आहे त्याच्या मनानं टाकलेलंच नाही हे विधान. कारण भाषा ही पुस्तकाची दिसते आपल्याला इथं. समष्टी आर्थिक स्थिरता कुठल्या एखाद्या विचारवंताचं किंवा कुठल्या प्रिन्सिपलचं एवढी हायर स्टँडर्ड भाषा असणार आहे तर हे कुठलं तरी उचललेलं आहे त्यांनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे असे विधान हे बरोबर धरून चालायची पॉझिटिव्ह विधानं. त्याच्यामुळं संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. आणि कुठल्याही तुम्ही अशा मल्टीलायनरचं जर प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर वरीलपैकी सर्व हे जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तरं हे आयोगाने दिलेली आहेत. त्याच्यामध्ये देखील तुम्ही जेव्हा तुक्कावी देखील लावत असाल तर त्यावेळेस वरीलपैकी सर्व याला थोडासा जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे तुम्ही. तर 49 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 50 बघूयात आता. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे कोणते स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज. तर जादा आर्थिक कलापांची निर्मिती करणे बरोबर आहे. निर्यातीला प्रोत्साहन आहे. शेतीच्या विकासाचा काही संबंध नाही याच्यामध्ये. रोजगार निर्मिती देखील आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला. तर सेजबद्दल थोडीशी बेसिक माहिती दिलेली आहे. आपण चीनच्या धर्तीवर सुरू केलं आहे. बाकी याच्या अगोदर काय होतं ते तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा टेलिग्रामवर देखील मी स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता. टेलिग्रामची लिंक देखील खाली दिलेली आहे. जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा.
तर 51वा प्रश्न बघूयात आता. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे. बालमृत्यू दर म्हणजेच काय असतं असं विचारलं त्यांनी सरळ. तर 1000 जिवंत जन्मामागे जे 1 वर्षाच्या आत जेवढे बालकांचा मृत्यू होतो तर ते बालमृत्यू इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये धरतात त्याला. तर 1 वर्ष हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे बाळ समजा आज जन्मले आणि 1 वर्षापर्यंत बाळाचा पहिला बड्डे येईपर्यंत, वाढदिवस येईपर्यंत त्याचा जर मृत्यू झाला तर ते इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये धरलं जातं त्याला. आणि 1 महिना जो आहे ते 1 महिना बी नाही, तो 28 जो आहे 28 दिवसांचा कार्यकाळ आहे बघा तो. 28 दिवसाचा जर मृत्यू झाला तर निओनेटल मॉर्टॅलिटी म्हणतात, नवजात मृत्यूदर म्हणतात त्याला. तो 28 दिवसांचा असतो आणि 1 वर्षापर्यंत जो असतो तर मृत्यूदर असतो. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 52वा प्रश्न बघूयात. आता हा देखील बजेटचा प्रश्न आहे बघा. ॲज इट इज मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम के सुब्रमण्यम म्हणजे आहेत मुख्य आर्थिक सल्लागार. आर्थिक सर्वेक्षण 2020-21च्या यांच्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिक सर्वे हा यांच्यामध्ये आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. तर हे सगळ्या करंट अफेअरमध्ये देखील कव्हर झालेलं आहे. फी आकाराचे बघा. आपलं काय झालं होतं, हे कोरोना आल्यापासून म्हणजे आपली इकॉनॉमी अशी ग्रो करत होती आणि अचानक कोरोना आला, सर्व व्यवसाय बंद पडले, त्याच्यामुळे काय एकदम स्लो डाऊन झाला आणि सगळे एकदाच ओपन झाल्यामुळे काय पुन्हा आपली तशीच ग्रोथ वाढलेली आहे. ज्या प्रमाणात आपली कमी झाली होती एकदाच खाली आपण आणि तसंच एकदाच वर गेलो आहे आपण. म्हणजे काय इथं व्ही शेप तयार झाला आहे आता इकॉनॉमीमध्ये आणि पुन्हा आपली पूर्वपदावर इकॉनॉमी येत आहे. तर व्ही आकाराचं इथं स्वरूप झालेलं आहे. त्यानुसार 52चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 53वा प्रश्न बघूयात आता. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार, हा जुना अर्थसंकल्प आहे 2020चा, तर त्यानुसार करप्राप्ती उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. इन्कम टॅक्सचा स्लॅब कसा आहे त्यांनी विचारलं त्यांनी. तर हा आहे 5% ते 30%. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळते. 5% ते 30% इथं स्लॅबचं दिलेलं आहे बघा. म्हणजे 2.5 लाखापर्यंत काय तर बिलकुल टॅक्सच नाही आहे तिथं. 2.5 लाख ते 3 लाख जर असेल तर तिथं 5% आहे. नंतर 3 लाख ते 5 लाख जे आहे त्यांना पण 5%च आहे, त्यांना देखील 5%च आहे इथं. तर ह्यानुसार बघितलं तुम्ही तर 5% ते 30% असा इथं पर्याय योग्य ठरतो आहे. 53चा आहे पर्याय क्रमांक 3. 54वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. भारतीय कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. तर हे चुकीचं ठरतं आहे. एवढे भरमसाठ बिल येत आहे आपल्याला, कसं स्वस्त असू शकते. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात स्वस्त आहे, हे देखील चुकीचं आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे, बिलकुल चुकीचं आहे. तर खर्च परतावा नाही आहे. म्हणजे वरील सर्व विधाने चुकीची आहेत. आपल्याला काय बरोबर विधानं विचारलेली त्यांनी, वरीलपैकी कोणतेही नाही. ही विधान इथं योग्य ठरतं आहे. इथं काय तर तुमचं लॉजिक काय लावू शकता तुम्ही. जगातील सर्वात स्वस्त आणि आपलं स्वतःचं एक अंडरस्टँडिंग किंवा एक ॲनालिसिस केलं आपण, आपल्या घरी किती बिल येतं आहे याच्यानुसार ते देखील एक अंदाज येऊ शकतो त्याचा की बिल हे स्वस्तच नाही आहे. आणि खर्च परतावाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे किती चोरी केली आहे. मध्ये तर मीम्स देखील शेअर होते की एका पोलीस स्टेशनमध्ये चुकीचा म्हणजे बाहेरचा आकडा टाकल्यामुळं काय, तर जाऊ दे ती स्टोरी नाही सांगत मी आता. तर 54चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. 54चा आहे पर्याय क्रमांक 4. तर 55वा प्रश्न बघूयात आता. खालील विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार काय असतो, हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. बरोबर आहे. आणि दुसरं विधान काय सांगते, व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. हे बरोबर आहे. नसेल तुम्हाला समजलं तरी विधान बरोबर सांगते म्हणून बरोबर धरून चालायचं, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट सांगताय. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. दुहेरी नोंद म्हणजे कोणता, एक्सपोर्ट साईडला देखील नोंद केली जाते आणि इम्पोर्ट साईडला देखील नोंद केली जाते त्याची, म्हणजे क्रेडिट आणि डेबिट जसं असतं त्याप्रमाणे. तर वरील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहेत. तर वरीलपैकी 3ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यानुसार 55चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. तर 55चा 1 आहे. पुढील प्रश्न बघूयात. 56वा प्रश्न बघूयात. आता इथं सायन्स रिलेटेड प्रश्न सुरू झालेले आहेत. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे, तर हा औष्णिक न्यूट्रॉन आहे किंवा त्याला थर्मल न्यूट्रॉन देखील म्हणतात. तर थर्मल न्यूट्रॉन म्हणजे काय असतो, तर हा ॲटमसोबत कुठल्याही जोडलेला नसतो. तर ॲटमपासून वेगळा झालेला किंवा विभक्त झालेला जो न्यूट्रॉन असतो त्याला थर्मल न्यूट्रॉन असे म्हणतात. आणि याची स्पीड अतिशय कमी असते आणि ऊर्जा देखील कमी असते त्याची. आणि याच्या विरोधात कोणता असतो, तो फास्ट न्यूट्रॉन असतो का. फास्ट न्यूट्रॉन म्हणजे जो ॲटमसोबत जोडलेला आहे, याची एनर्जी देखील जास्त असते आणि याची स्पीड देखील जास्त असते. तर हा 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्टचा कोणता आहे, तर तो थर्मल न्यूट्रॉन आहे. थर्मल न्यूट्रॉन 56चा मिळतो. त्यानुसार पर्याय क्रमांक 1. 57वा प्रश्न बघूयात.
कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूत उष्णता हस्तांतरण. तर कमी तापमान, आता ही एक वस्तू ए वस्तू आहे आणि ही बी वस्तू आहे. समजा हिचं तापमान 100 डिग्री आहे आणि हिचं 10 डिग्री आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या 10 डिग्रीमधून आपल्याला उच्च ह्याच्यात तापमान घालायचं. तर असं शक्य आहे का असं विचारतं त्यांनी. बघा, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूत उष्णता स्थानांतरण करणं शक्य आहे का. तर हे शक्य आहे. काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे. तर इथं जर आपण थोडंसं लॉजिक लावलं तर आपल्याला वाटू शकतं कसं शक्य आहे. हे 10 डिग्री तापमान आहे याचं आणि याचं 100 डिग्री आहे. उलट हे 100 डिग्रीतून 10 डिग्रीत जाऊ शकतं. हे अशक्य आहे असं वाटतं. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 58वा प्रश्न बघूयात. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता. तर हे या बुकमध्ये देखील तुम्हाला कव्हर झालेला आहे पॉईंट हा. तर 58चा मिळतो. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2. आणि सायन्ससाठी तर हेच बुक सफिशियंट आहे. बाकी स्टेट बोर्डला तुम्ही बेसिक रिव्हिजन किंवा एक बेसिक रीडिंग तुमची करून घेणं आधी गरजेचं आहे आणि नंतर याच्यावरूनच रिव्हिजन करणं हे फायदेशीर ठरू शकतं. तर 58चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न बघूयात. हिरा हा डॅश डॅश आहे. हिरा काय आहे तर तो काय कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. कोव्हॅलंट क्रिस्टल. तर 59चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. कोव्हॅलंट क्रिस्टल काय असतं बघा, डेफिनेशन दिलेलं आहे. कोव्हॅलंट क्रिस्टल इज अ सॉलिड दॅट कन्सिस्ट ऑफ ॲटम्स हेल्ड इन टुगेदर इन लार्ज नेटवर्क्स ऑर चेन्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. आता आपलं डायमंडचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर हा कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. म्हणजे जे एकमेकासोबत अशी कोव्हॅलंटली जोडलेले असतात. कोव्हॅलंटली म्हणजे काय तर हा कार्बन आहे आणि हा एक कार्बन आहे. तर कोव्हॅलंट म्हणजे दुसऱ्या कोणासोबत त्याचं शेअरिंगच होत नाही. हा चार ह्याला देणार आणि हा चार याला देणार. दोघांसोबत आपापसातच शेअरिंग होते. तिसऱ्या कोणाला घुसू देत नाहीत म्हणजे ते. आणि या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये डायमंडचं देखील तसंच असतं. त्याच्यामुळे फ्री इलेक्ट्रॉनचा चान्सच नसतो तिथं. तर ते काय सहसंयोज बंधाने जोडलेले असतात. 4-4चे शेअरिंग जे असते तर त्याला सहसंयोज बंध किंवा सहसंयोज कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतात. तर 59चा जो आहे पर्याय क्रमांक 4 इथं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला कोव्हॅलंट क्रिस्टल. तर 60चा प्रश्न बघूयात. डॅश डॅश मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. तर ते विमान आणि ऑटोमोबाईलसाठी कोणतं वापरतात ते हलक्या ॲल्युमिनियमचा वापर तिथं केला जातो. हलका ॲल्युमिनियम. तर त्यानुसार मिळतो आपल्याला 60चा पर्याय क्रमांक 4. हलका ॲल्युमिनियमचा वापर केला जातो तिथं. 61वा प्रश्न बघूयात आपण आता. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. याचे अनन्नक्रियेत डॅश डॅश हे दुय्यम उत्पाद आहे. समजा प्रश्न जरी कळला नसाल तर तुम्हाला ऑप्शन नीट कळले पाहिजेत. बघा इथं बघा फक्त उत्पाद म्हणजेच काय तर एक प्रक्रिया म्हणजे एक केमिकल रिॲक्शन झालेली आहे वरती आणि त्याच्यातून काहीतरी बाय प्रोडक्ट बाहेर पडलेला आहे. तर बाय प्रोडक्ट कोण असू शकतो तर हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता बाय प्रोडक्ट पडताना कुठलाही एक असं किंवा फिक्स सांगू शकत नाही की एवढाच पडला म्हणून. दुसरा एखादा कार्बन डायऑक्साईड पडू शकतो, मोनॉक्साईड पडू शकतो, ओझोन पडू शकतो. त्याच्यामुळे फक्तवाले थोडेसे हे विरोधाभास किंवा त्याला खूप लिमिट करणारे आहेत. त्याच्यातून अजून बाकीचे कंपाऊंड देखील बाहेर पडू शकतातच. तर त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतोय. ओझोन, अल्डिहाइड कीटोन आणि पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट. हा ज्याचा कोणाचा प्रश्न हा बरोबर आलेला असेल ना त्याने बिलकुल नॉलेजच्या बेसिसवर सोडवलेला नसणार आहे प्रश्न. काही एक्सेप्शन जर सोडले ना तर ज्यांनी कोणी हा प्रश्न बरोबर आणला असेल त्यांनी हा फक्त ज्याच्यावर हा प्रश्न बरोबर आणलेला आहे. फक्त हे फक्तवाले विधान हे चुकीचे असतात. कारण ते खूप लिमिटेड हे करतात. एखाद्या रिॲक्शनमधून भरपूर सारे प्रोडक्ट बाहेर पडू शकतात ज्या एका फक्तमध्ये कव्हर होऊ शकत नाहीत. तर 61 मिळतो. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4. 62वा प्रश्न बघूयात. अमेबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण. तर अमेबा हा प्रोटोझोन प्राणी आहे. तर कारण काय दिलेत प्रोटोझोन प्राणी असण्याचे. एकपेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत. बरोबर आहे. सर्व प्राण्यामध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. सर्व प्राण्यामध्ये हा काय तर प्राचीन आणि सामान्य प्राणी आहे तो बरोबर आहे. ते छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो हे देखील बरोबर आहे. आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी. तर अंगावर छिद्रे नाही, हा अंगावर छिद्रे असणार तर पोरीफेरा असतो. प्रोटोझोन असतो तो पोरीफेरा असतो बघा, पोरीफेरा. तर हे ड विधान चुकीचं ठरतं इथं. अ ब क विधाने बरोबर आहेत. त्याच्यानुसार 62चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर अंगावर छिद्र असणार काय तर पोरीफेरा गटामध्ये येतो. त्या छिद्राला ओस्टिया असे म्हणतात. तर ह्या चार्टमध्ये देखील बघा, हे टेलिग्रामला शेअर केलं होतं मी चार्ट. तर सगळ्या किंगडमचं इथं क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. संबंधित 62चे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 63वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत. आता हे वाचले किंवा तुम्ही किती रट्टा मारला तरी लक्षात ठेवू शकत तुम्ही यांचे सायंटिफिक नाव. तर अशापैकी काय करायचं, वरीलपैकी सर्व हाच पर्याय आपण चूज करणं गरजेचं आहे इथं. आणि आयोगानं उत्तर देखील तेच दिलेलं आहे, वरीलपैकी सर्व. म्हणजे आशियाई सिंहासाठी पॅन्थेरा लिओ पॅरिसिका, पट्टी विभागासाठी पॅन्थेरा टायग्रिस, नंतर भारतीय गेंड्यासाठी रायनोसिरस युनिकॉर्निस, नंतर थामिन हरिण जे आहेत त्याला सर्वस इल्दी. एवढे अवघड नाव आहेत आपल्या बिलकुल लक्षात राहू शकत नाही ते.
तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, शक्यतो सर्व विधाने ही वरील बरोबर आहेत असं धरून चालायचं आणि वरीलपैकी सर्व असा पर्याय तुम्ही गोल करणं गरजेचं आहे. त्यानुसार 63 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 64वा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. आता काय कुठली गोष्ट प्रथम होती, प्रथमतः कोणता जीव या पृथ्वीतलावर अवलंब झाला किंवा तयार झाला. तर तयार होणारा कुठलाही प्रथम घटक हा एकच असू शकतो, 2 घटक असणं चुकीचं आहे इथं. तर प्रथम झालेली घटना आहे कारण ही. त्याच्यामुळं एक विधान बघितलं आपण, क आणि ड चुकीचं आहे, ब आणि ड देखील चुकीचं आहे. आपल्याला काय अ आणि ड ब पैकी निवडायचं आहे, सरपटणारे प्राणी की उभयचर प्राणी. तर या संबंधित प्रश्नाचं उभयचर प्राणी इथं योग्य उत्तर आहे. उभयचर म्हणजेच काय, तर ते पाणी आणि जमिनीवर दोन्हीकडे राहणारे. आणि तुमचे निवड करण्याचा जो दोन्हीपैकी समजा अ आणि ब पैकी कोणतं निवडलं पाहिजे तुम्ही, तर सरपटणारे प्राणी हे नंतरचं विकसित म्हणजे त्याचं डेव्हलप फॉर्म असू शकतो. उभयचर प्राणी म्हणजेच काय, तर त्याला पाण्यामध्ये कधी समजा पूर आला तर त्याला पाण्यामध्ये राहण्याची सवय असली पाहिजे. जमिनीवर दुष्काळ पडला तरी त्याला जमिनीवर राहण्याची सवय असली पाहिजे. त्यानुसार तो सुरुवातीचा जो प्राणी आहे तो असा डेव्हलप झालेला असावा. त्यानुसार त्याचा उभयचर प्राणी हे इथं योग्य उत्तर आहे. 64 आहे पर्याय क्रमांक 4. आणि 65वा प्रश्न बघूयात आता. वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली. नैसर्गिक वर्गीकरण हा प्रश्न आधी देखील आलेला आहे MPSCच्या एक्झामला कुठल्या तरी. तर हे या बुकमध्ये देखील हा कव्हर होतोय. तर बेंथम आणि हुकर हा त्याचं योग्य उत्तर आहे. बेंथम अँड हुकर. 65 आहे पर्याय क्रमांक 2. 66वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. तांबेरा रोगासाठी कोण कारणीभूत आहे असं विचारलं त्यांनी. नावं बघितली तर खूप विचित्र आहेत. आणि इथं जर बघितलं आपण थोडंसं पर्याय क्रमांक 1 बघा, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. तर हे थोडंसं डिटेल दिल्यासारखं वाटतं आपल्याला किंवा जास्त पर्याय दिल्यासारखं वाटतो इथं. तर त्यानुसार आपण एक लॉजिक लावू शकत होतो की 66चा 1 असू शकतो आणि आयोगाने देखील तेच उत्तर दिलेलं आहे इथं. 66चा आहे पर्याय क्रमांक 1. तर एकच का, कारण समजा याचं उत्तर समजा आपण समजूयात असं की हा झॅन्थोमानस सिट्रा हे उत्तर होतं आणि त्यांना तिसरा ऑप्शन टाकायचं, त्यांनी कोणतं तरी शॉर्ट टाकला असतं, एखादा 2 अंकीच नाव टाकलं असतं, पॅक्सिया ग्रामिनी. ट्रिटिकाय देखील दिलं नसतं त्यांनी. पण इन केस समजा त्याचं हे योग्य उत्तर आहे, त्याच्यामुळे त्यांना इथं डिटेल ऑप्शन द्यावा लागलेला आहे. त्याच्यानुसार 66 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 67 बघूयात आपण आता. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते. तर कोणत्या घटकामध्ये पाझरते ते याला अभ्यासाची गरज नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे आपल्या गावाकडील पोरांना. तर विहीरमध्ये काय ते पाझरत असतं. 67 आहे पर्याय क्रमांक 2. 68वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे गुड कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते. तर ते हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे तर ते चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो तिथं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. तर गुड कोलेस्ट्रॉल का म्हणते त्याला, तो रक्तामध्ये मिसळत नाही. म्हणजे रक्तामध्ये म्हणण्यापेक्षा जे आपल्या शिरा आहे ज्या, आता हे लो डेन्सिटी जे आहे, लो डेन्सिटी, तर हे काय होतं, आपल्या रक्ताच्या ज्या शिरा आहेत ना किंवा धमन्या आहेत त्यांना आतून असं चिटकलं जातं ते, कारण त्याचे कण खूप छोटे छोटे म्हणजे डेन्सिटी खूप छोटी आहे, त्याची कमी आहे ती, त्याच्यामुळे ते चिटकलं जातं आहे. आणि मग रक्त फ्लो होण्यासाठी काय आपल्याला जागा कमी पडते इथून रक्त फ्लो होण्यासाठी. मग पण हे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल काय होतात, डायरेक्टली ते आपल्या लिव्हरपर्यंत ते वाहून नेले जातात. तर त्याच्यामुळे ते आपल्याला बाहेर देखील टाकता येऊ शकतात आणि ते काढून देखील घेता येऊ शकतात. त्याच्यामुळे तेवढे ते हानिकारक नाही आहेत जेवढे हे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहेत ते हानिकारक आहेत. त्याच्यामुळं ह्या लो डेन्सिटीला काय म्हणतात, तर ते हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे बघा, बॅड आहे. आणि हे जे आहे हाय डेन्सिटी ते गुड आहे बघा. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक इथं काय किती मिळतोय, पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतोय. 69वा प्रश्न बघूयात आता. 68 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 69वा प्रश्न बघूयात. जेव्हा किडनी म्हणजे मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात. तर याचं उत्तर जर बघितलं आपण आपल्या ज्या टेक्निकनुसार किंवा ट्रिकनुसार ते नॉन इन्सुलिन अवलंबित मधुमेह हे उत्तर आपण मारलं असतं, कारण हे खूप डिटेल दिलेलं आहे बघा. पण आयोगाने हे उत्तर दिलेलं नाही आहे. त्याचं आयोगानं पर्याय क्रमांक 2 मधुमेह इन्सिपिडिस जे आहे तर हे उत्तर इथं योग्य दिलेलं आहे. चुकू द्या, एखादा प्रश्न असा तुमचा चुकू शकतो, पण जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस असतात अशा ट्रिकमध्ये. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. तर हा प्रश्न आपण पाठ करून ठेवू शकतच नाही आहे. मधुमेह, मेलिसिस, किशोरवयीन मधुमेह काय भानगड आहे. तर अशामध्ये अशाच काहीतरी टेक्निक वापरावे लागतात. तर 69चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूयात. 70वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते. तर तोंडावाटे दिली जाणारी लस कोणती आहे, तर ते आहे
सॅबिन लस ही पोलिओसाठीच आहे बघा, ही तोंडावरती दिली जाते. ही साल्क लस जी आहे ही देखील पोलिओसाठी आहे, पण ही इंजेक्शनद्वारे दिली जाते, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. बाकीचे तिन्ही इंजेक्शनद्वारे दिले जातात, त्यामुळे हे चुकीचे आहेत. फक्त सॅबिन लस जी आहे साबिन, तर ती आहे तोंडावाटे दिली जाते डायरेक्ट. ओरल पोलिओ वॅक्सिन देखील म्हणतात तिला, तर ती पोलिओसाठी आहे बघा. पर्याय क्रमांक 2 त्याच्यामुळे इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला तिचा. 71वा प्रश्न बघूयात. इथं गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू झालेले आहेत बघा. तर व्हिडिओची लेंथ ऑलरेडी खूप झालेली आहे, तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा किंवा याला आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर याची उत्तर तुम्हाला इथं टिक करून दिलेलेच आहेत बघा. 71चा 4 326 हे उत्तर आहे. एवढे काही अवघड नाही आहेत. एक्झाममध्ये देखील बऱ्यापैकी म्हणजे 13-14 प्रश्न हे सॉल्व झालेले होते, तर नक्कीच तुम्हाला हे सॉल्व होऊ शकतात. तुम्ही ट्राय करून बघा याला एकदा. इथं उत्तर सर्व दिलेलेच आहेत. 73वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे इथं, कारण एकापेक्षा जास्त उत्तर मिळत होती. आय थिंक याचा 4 आणि 1 असं दोन्ही उत्तर मिळतात आणि दोन्हीचा अर्थ एकच होतो आहे, तर त्यानुसार हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 74चा 8 हे उत्तर दिलेलं आहे बघा. नंतर 75व्या प्रश्नाचं 4 उत्तर दिलेलं आहे. 76चा 13 मिनिट उत्तर दिले, पर्याय क्रमांक 2. 77चा बघा हा वेन डायग्रामचा प्रश्न आहे बघा, 1 उत्तर दिलेलं आहे त्यांनी. नंतर 78चा आहे तो पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. 79चं 4, नंतर 80चा आहे 3 पुन्हा. 81चा आहे ताशी 12 किलोमीटर, पर्याय क्रमांक 1. 82चा आहे पर्याय क्रमांक 1 4.5 आणि 83चा आहे 10% आणि 84चा आहे पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त भागाकार करायचा होता तुम्हाला. कुठला कमी भागाकार येतो त्यानुसार तुम्हाला हा क्रम लिहायचा होता. तर 85चा आहे 9% कमी झालेला आहे. तर असे गणित बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न आहेत ते. आता आपण काही हे चालू घडामोडी संबंधित प्रश्न आहेत ते बघूयात आपण आता. राष्ट्रीय गुन्हे नोंदी, आता ह्याच्यामध्ये बघा डाटा दिलेला आहे भरपूर. हा रिपोर्टचा डाटा आहे, प्रत्येक रिपोर्ट तुम्ही पाठ करून ठेवू शकत नाही. आता बऱ्यापैकी करंट अफेअर म्हणजे सिम्प्लिफाईड जरी वाचत असाल तुम्ही किंवा दुसरं कुठलं अभिनव वाचत असाल, तर त्याच्यामध्ये देखील असा डाटा म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो आहे त्याचा 5वा, त्याच्यामध्ये देखील असं खूप म्हणजे महिलांनी किती दारू पिली, किती % दारू पिले, असल्या न्यूज वाचत बसू नका किंवा ते पाठ करत बसू नका, रट्टा मारत बसू नका त्याला. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत आले तर तिथे तुमचं लॉजिक लावून ते सॉल्व करायचे असतात. तर असे किती सर्व तुम्ही पाठ करणार आहेत, खूप सारे सर्व येत असतात. तर अशा वेळेस काय करायचं, सर्व विधानं जी आहेत म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट जे आहेत बरोबर धरून चालायचं, आपला नियम सांगतो तोच. आणि निगेटिव्ह स्टेटमेंट जे आहेत म्हणजे नाही किंवा होऊच शकत नाही, तर असे विधान हे चुकीचे धरत चालायचे. तर इथं बघा सर्व विधान हे बघा. 2018मध्ये 109 बालकांचे लैंगिक शोषण झाले. 2018मध्ये 39,827 घटना नोंदवल्या गेल्या. तर कुणाचं शक्य आहे कुणाच्याने पाठ करू नये. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, वरीलपैकी सर्व 86चा मिळतो, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधाने ही बरोबर आहेत. तर 86चा आहे पर्याय क्रमांक 4. 87वा प्रश्न बघूयात. एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी डॅशमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना नाकोजी आहे, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणून ओळखला जातो. आता एड्स आहे हा खालचे पर्याय जर बघितले आपण 3 आणि 4. नॅशनल लेप्रोसी आहे बघा, लेप्रोसीमध्ये म्हणजे कुष्ठरोगामध्ये कसं मिसळतील आणि क्षयरोगमध्ये देखील मिसळणार नाहीत, कारण 2 वेगवेगळे डिसीज आहेत, 2 वेगवेगळे आजार आहेत हे. तर याचा पर्याय क्रमांक 2 इथं आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात याचं काय विलीन करण्यात आलेलं आहे त्याला, त्याच्यानुसार 87चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. आता करंट अफेअरचे प्रश्न देखील बघितले तुम्ही तर काही प्रश्न हे आपल्या वाचनातले नसतात, म्हणजे जवळपास 70% प्रश्न आपण आपल्या वाचनातले असतात, पण काही असे समजा 15पैकी 5 प्रश्न हे आपल्या वाचनातलेच नसतात. तर त्याच्यावेळी अशी ट्रिक काही तिथे लावता येते काय लॉजिक, तर ते आपण चेक केलं पाहिजे. तर 87चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 88चा आहे 88वा प्रश्न बघूया दादा. शाळा महाविद्यालय विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापनांचा म्हणजे इथं कारागृह पर्यटन जे आहे ते कोणत्या राज्यानं सुरू केलेलं असं म्हणायचं त्यांना. तर कारागृह पर्यटन आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र राज्यानं सुरू केलेलं आहे आणि येरवडा जेल जे आहे येरवडा कारागृहापासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कारागृह पर्यटन म्हणजे काही आपल्याला त्याला एक भेट देता येऊ शकते की कारागृहामध्ये कसं कैदी कसे राहतात किंवा त्यांना समजा एखाद्या सश्रम कारावास असेल तर त्यांना श्रम कसं करावं लागतं, त्यांना म्हणजे काम कसं करावं लागतं, त्यांचं जेवण कसं असतं. तर हे एक कारागृह पर्यटनची स्कीम आहे ही महाराष्ट्र सरकारने ही येरवडा कारागृहापासून सुरू केलेली आहे. तर 88चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 89वा प्रश्न बघा आता. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू, तर याचा तर खूपच मोठा किस्सा आहे. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे. तर यावेळी जो प्रश्न आल्यानंतर मुलांनी डायरेक्ट ह्या दीनबंधू साहू यांनाच कॉल केला होता की तुमचं खाली कुठलं बरोबर आहे तुमचं विधान. तर हे खूप मजेशीर किस्से आहेत असे काही. तर दीनबंधू साहूबद्दल काय म्हणता येईल, तर याचं 89चं आहे डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 जे आहे तर इथं योग्य उत्तर आहे. असं ते विचारलं आहे त्यांनी की फार्मिंग द ओशियन नावाचे पुस्तक आहे त्यांचं, हे बरोबर आहे. पण हे बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ मेरी कॉमवर आधारित हे चुकीचं आहे बघा. इथं हे बायोडायव्हर्सिटी ऑफ एव्हरीवन्स लाईफ असं पुस्तक आहे, बायोडायव्हर्सिटी ऑफ एव्हरीवन्स लाईफ. याच्यावरूनच वाद झाला होता आणि त्याच्यामुळे मुलांनी डायरेक्ट दीनबंधू साहू यांनाच कॉल केला होता.
आणि बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे ब विधान हे असत्य आहे. बाकी खालची दोन्ही विधाने बरोबर आहे ती, क आणि ड. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2. आता हे प्रश्न काही रिपीट होणार नाही आहेत परत, त्याच्यामुळे याच्यावर फक्त तुम्ही प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या की करंट अफेअरचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. मी त्या दिवशी टेलिग्रामचे जीनियस पॉईंट नावाची सिरीज सुरू केलेली आहे बघा, त्याच्यामध्ये देखील करंट अफेअरच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की करंट अफेअर वाचताना नेमका तुमचा कसा अप्रोच असला पाहिजे किंवा मागील प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्यानुसार तुम्ही करंट अफेअर वाचायला घेतलं पाहिजे. तर गट ब साठी देखील तुम्ही तोच रूल इथं लागू करू शकता. असं व्यक्तीवर विचारलं जाते आणि खाली त्यांची काहीतरी मल्टी लायनरमध्ये विचारलं जाते. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 90 बघूयात. GSAT-30ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर 3,357 किलो वजनाचा आहे. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन दूरसंचार व प्रसारण सेवा देणारा आहे तो. 12 KU ब्रँड ट्रान्सपोर्टरचे सुसज्ज आहे तो. उच्च गुणवत्तेच्या दळणवळण उपग्रह आहे. काहीच समजलेलं आहे, सर्व डोक्यावरून गेलेलं आहे. सरळ वरीलपैकी सर्व पर्यायाकडे जायचं तुम्ही इथं. 90चा आहे पर्याय क्रमांक 4. कारण प्रत्येक ह्याचा डाटा पाठ करून ठेवणं आपल्याला माहीत नाही. आता हा GSAT-30 आला आहे म्हणून आपल्याला वाटू शकतो की हा GSAT खूप इम्पॉर्टंट होता, पण परीक्षेच्या वेळी अगोदर आपल्याला आपणही सांगू शकत नाही की कुठला पॉईंट इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि एवढे सारखे मिसाईल पृथ्वी लॉन्च होत असेल, नाग मिसाईल लॉन्च होत आहे, तर सगळ्यांचंच वजन किंवा सगळ्यांचीच ट्रान्सपॉन्डर हे आपण ध्यानात ठेवू शकत नाही आहेत. तर थोडीशी बेसिक माहिती फक्त आपण लक्षात घेतली पाहिजे किंवा काही प्रश्नामध्ये आपल्याला ती एलिमिनेट करण्यासाठी सोपं जाऊ शकतं. तर म्हणजे इथं काय दळणवळण उपग्रह हे माहीत असणं गरजेचं होतं तुम्हाला. तर 90चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं. वरीलपैकी सर्व इथं योग्य उत्तर आहे. 91वा प्रश्न बघूयात. सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? तर हे आहे मध्यरात्रीनंतरचे तास. 91चा आहे पर्याय क्रमांक 4. तर मध्यरात्रीनंतरचे तास जे आहे याच्यासाठी हा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याच्यावर देखील वाद झाला होता, ऑब्जेक्शन घेतलं होतं मुलांनी, पण आयोगाने 8 प्रश्न ऑलरेडी कॅन्सल केले होते आणि अजून जर हा प्रश्न कॅन्सल केला असता तर थोडीशी नामुष्की आली असते आयोगावरच. आय थिंक हा अनुवादासाठी प्रश्न आहे बघा, ट्रान्सलेशनसाठी प्रश्न आहे. असा कुठलाही पुरस्कार तुम्हाला दिसणार नाही आहे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार. तर त्याच्यामुळं 91चा पर्याय क्रमांक 4 इथं आयोगाने योग्य उत्तर दिलेलं आहे. 91चा आहे पर्याय क्रमांक 4. 92वा प्रश्न बघूयात. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी. तर अभिजित बॅनर्जीबद्दल काही विधानं दिलेली आहेत आणि त्यांचा जीवनप्रवासाबद्दल आणि त्यांची आपल्याला काय म्हणजे कालक्रमानुसार लावायची ती, आधी काय झालं नंतर काय झालं. तर इथं तुम्ही सर्व विधानं वाचली तर ड विधान दिसते बघा. प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता इथून अर्थशास्त्राचे अध्ययन, म्हणजे आपण अगोदर कॉलेजला जाणार, नंतर बाकीचे काम करणार, काहीतरी पुस्तक लिहिणार, कुठंतरी एखादा पुरस्कार मिळवणार. तर त्यानुसार आपण ड सगळ्यात आधी असं एक लॉजिक लावू शकत होतो आपण. तर ड सर्वात आधी पाहिजे आपल्याला, म्हणजे एकमध्ये पण नाही आहे आणि 4मध्ये देखील नाही आहे. ड इथं आहे आणि ड इथं आहे. अशानुसार आपले 50% चान्सेस आपण उत्तरजवळ येण्याचे वाढलेले आहेत. तर संबंधित 92 प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथं आयोगानं उत्तर दिलेलं आहे योग्य. आपण करंट अफेअर वाचत असाल तर न्याय बघा. आताच्या 2019च्या लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने एक न्याय नावाची स्कीम, न्यूनतम आय योजना सर्वांसाठी काही 70 का 72 हजार रुपये देणार होते बघा ते इयरली. तर त्यानुसार हा न्याय योजना म्हणजे आत्ताची लेटेस्ट आहे, त्याच्यानुसार सर्वात शेवटी असणं ते गरजेचं होतं, कारण 2019च्या निवडणुका होत्या त्या आणि 2019च्या नुसारच विचारले त्यांनी. तर 19 नंतरची न्यूज तर नसणार आहे याच्यामध्ये, म्हणजे तर ही सर्वात शेवटी पाहिजे आपल्याला, म्हणजे सर्वात शेवटी या पर्यायामध्ये मिळतोय आणि या पर्यायामध्ये क शेवटी दिलेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं आपला योग्य उत्तर मिळतो आपल्याला. तर अशी लॉजिक लावत चला, त्याच्यानुसार बऱ्याचसा तुमचा इथं अभ्यासाचा ताण किंवा एक बरोबर स्ट्रॅटेजी तुमची अभ्यासाची डेव्हलप होऊ शकते. तर 92चा आहे पर्याय क्रमांक 3. 93वा प्रश्न बघूयात आता. 2021मध्ये लिओनल मेस्सी यांची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी 7व्यांदा निवड झालेली आहे बघा. तर 7व्यांदा निवड कोणत्या पुरस्कारासाठी? बॅलन डी ऑरसाठी यांची निवड झालेली आहे 7व्यांदा. भाऊनं 7व्यांदा पुरस्कार जिंकलेला आहे बॅलन डी ऑर. तर 93चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 94वा प्रश्न बघूयात आता. 95व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र, ते अशोक चक्र पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केलेलं आहे? तर ते ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर बाबूराम जे आहेत यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. ह्या सर्वच पुरस्कार म्हणजे कुठल्याही तुम्ही इयरबुक वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेलं होतं माहिती. तर 94चा आहे पर्याय क्रमांक 4. 95वा प्रश्न बघूयात. खालील विधाने लक्षात घ्या. चला लक्षात घेऊयात आता. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे, बरोबर आहे. सर्टिफाईड ऑर्गॅनिक फ्रूट आहे किवी हे. आणि अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिलेच राज्य आहे. अरुणाचल प्रदेश हे पहिलेच राज्य आहे असं सर्टिफाईड फ्रूट जाहीर करणारं. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. अ आणि ब. आपल्याला काय विचारलं तर बिनचूक म्हणजे काय, तर बरोबर विधान पाहिजे आपल्याला. बिनचूक म्हणजे चूक नसलेलं, म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधाने बिनचूक आहेत. 95चा मिळतो आपल्याला, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. ही किवी आहे बघा.
तर 96 प्रश्न बघा आता. प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्यामध्ये खूपच डाटा दिलेला आहे त्यांनी. पाठ असेल तर ठीकच आहे, नसेल तर इथं काही लॉजिक लावण्याचा विषयच नव्हता इथं. तर प्रधानमंत्री आवास योजना सरळ स्किप केला पाहिजे होता तुम्ही, म्हणजे या टोटल पेपरमध्ये 3 प्रश्न हे स्किप करण्यासारखे होते बघा. तर प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत डॅश डॅश घरे मंजूर करण्यात आली होती. 18 जानेवारी 2021 पर्यंत किती घरे मंजूर करण्यात आली होती? तर या 96 प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, 109.2 लाख घरे इथं मंजूर करण्यात आलेली होती. तर जवळपास 4 प्रश्न तुम्ही स्किप, 3 प्रश्न जरी स्किप केले, समजा 4 धरून चला, तर तुमचा जवळपास 95+ अटेम्प्ट इथं असणं गरजेचं होतं. 95-96 अटेम्प्ट या पेपरमध्ये असणं तुमचं गरजेचं होतं. तर 97 प्रश्न बघूयात आता. आता हे करंट अफेअर तर खूपच जुनं विचारलं आहे त्यांनी. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडवलेला आहे? 2016चं करंट अफेअर आहे बघा, आता विचारलं त्यांनी. तर 97चं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2, 2016 रोजी यांनी काय ते विमान उडवलं होतं. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग जे जुने प्लेयर आहेत, तर त्यांना हे बरोबर आलं असणार आहे. तर 97चा आहे पर्याय क्रमांक 2. 98 प्रश्न बघूयात. कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रॉनिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला? एअरक्राफ्ट X-57 मॅक्सवेल, हे बघा X-57 आहे. तर याच्यामध्ये बघा मॅक्सवेल नाव दिले त्यांनी, म्हणजे आपलं नासाचं नसणार, इस्रोचं तर नसणारच आहे ते, कारण इस्रो असं नाव देणारच नाही. इस्रोचे काहीतरी वेगळेच नाव असणार आहेत आपले. मग युविका, नंतर आपण थोडेसे आपले संस्कृत भाषेतील नाव देतो आपण, किंवा हिंदी भाषेतील नावाला थोडासा प्रेफरन्स देतो. मॅक्सवेल आपण नाव ठेवू शकत नाही एखाद्याचं, म्हणजे असा काही नियम नाही आहे. पण आपण एक जनरल आपल्या प्रिव्हियस नॉलेजनुसार जरी गेलो तर इस्रो तर नसणार आहे. त्यानुसार आपण 2 एलिमिनेट केलं. तर या संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. 98चा आहे पर्याय क्रमांक 4. इथं असंही होऊ शकत होतं की याचं 4 उत्तर बरोबर आहे, पण इथं असंही होऊ शकत होतं की इस्रो आणि कंसामध्ये देखील यांनी थोडंसं डिटेल दिलं आहे, त्यानुसार आपण या 2कडे जाऊ शकत होतो. भले चुकू शकतो प्रश्न तो, पण बाकीच्या प्रश्नामध्ये असं होणार नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये असं चुकणार नाही आपला स्कोर हा पॉझिटिव्हमध्येच येणार आहे बघा. तुम्ही मी काही ट्रिक सांगतो तर त्या तुम्ही आधी टेस्ट सिरीजमध्ये फॉलो करून बघा. जुने पेपर सोडवताना MPSC ते त्या फॉलो करून बघा, तसा रूल लागू होतो आहे का. नंतर तुम्ही तुमच्या फायनल एक्झाममध्ये त्या इम्प्लिमेंट करा. तर 98चा आहे पर्याय क्रमांक 4 नासा. नंतर 99वा प्रश्न बघा. PSLV C-48 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता उपग्रह अवकाशात सोडण्यात आला? तर बघा 19चा करंट अफेअर आहे इथं 16चा प्रश्न विचारला आहे. जुने इयरबुक जे आहेत, इयरबुक थोडेसे महत्त्वाचे हायलाईट तरी तुम्ही थोड्याशा नजरे खालून घाला, कारण करंट अफेअर बघू 2-2, 3-3 वर्षाचं जुनं विचारलं आहे त्यांनी. तर 99चा आहे पर्याय क्रमांक 1 रिसॅट टू बी आर 1 जो आहे, तर ह्यांनी ह्या PSLV C-48 लॉन्च केलेला होता. 98 जो मिळतो त्यानुसार पर्याय क्रमांक 1. 100वा प्रश्न बघूयात आता. शेवटचा प्रश्न आहे हा. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो 93 झालं बघा. नंतर 94 देखील झालं आणि 95 देखील आता अधिवेशन झालेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. नंतर यांच्या जीवनातील त्यांच्या जीवनातील ज्या घटना आहेत, फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटना, तर त्यांचा पुन्हा क्रम लावायचा इथं. आपलं मगाशी लावला आपण अभिजित बॅनर्जी यांचा, त्याचप्रमाणे क्रम लावायचा इथं. तर 100चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे बघा. क, ड, ब आणि अ. कड म्हणजे कॅथोलिक धर्मगुरूपदी त्यांची दीक्षा झालेली, धर्मगुरू पदाची दीक्षा दिली. नंतर सुवार्ता या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. नंतर पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आणि शेवटी सुबोध बायबल नवा करार या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवादक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानुसार 100चा मिळतो पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे करंट अफेअरचा ट्रेंड आहे, तसं तो समजून घ्या तुम्ही, आणि त्याचप्रमाणे तुम्ही करंट अफेअर वाचा. उगाच भापट पसारा वाचत बसू नका, किंवा जे विचारलं जात नाही किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारले नाहीत ते वाचत बसू नका. तर अशा प्रकारे आपण इथं 100 प्रश्न, 185 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. गणित बुद्धिमत्ता तुम्ही सोडून बघा एकदा, नाही जमले तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा, आपण त्याच्यावर नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवूयात. तर थांबवत मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अजून काही तुमचे सजेशन्स असतील, व्हॉईस क्वालिटी असेल किंवा अजून कंटेंटमध्ये वाढवायचं असेल, तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर इतक्या वेळ जोडलेला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. थांबवत मित्रांनो, थँक्यू सो मच.